नमस्कार. 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 एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. अनिल, नमस्कार. अनिल आलेला आहे. कर्णिक सर आलेले आहेत. येस. ग्रेट. नमस्कार. कर्णिक सर बाकी ब- नमस्कार. 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 बाजूला भारती पण बसली आहे. अरे वा वा. शी इज ग्रेसिंग द ऑकेजन. हा हा. व्हॉट अ स्क्रीन फन. टिपिकल अनिल. हां, स्क्रीन शेअरिंग करताय तुम्ही थोडक्यात. हां, मुकुंद एका दादा, एका नमस्कार. एकाच एकाच पडद्यावर तुमची जोडी जोडी झळकते. एकाच युआर. नमस्कार. कर्णिक नमस्कार. साहेब. नमस्कार. कर्णिक साहेब. कर्णिक साहेब नमस्कार. नमस्कार. कर्णिक साहेब नमस्कार. 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 हं. मिसनूर मसनूर. खुश आमदीद. उर्दू उर्दू अल्फाज से वाकिफ नाही है. नाही नाही नाही, अरेबिक बोललो मी. मी पण अरेबिकच बोलायचा प्रयत्न केला. मसानूर. मसानूर म्हणजे रात्री. शुभ हां रात्री. हां, ते ठीक आहे, पण रात्र नाही. किफा हा लोक म्हणजे आपण कसे आहात. अरे वा. किफा हा लोक. हा मग हो. आपण कॅफे हाल. म्हणायचं. कॅफे कॅफे हाल. हं, कॅफे हाल. मग आपण म्हणायचं अना बखार म्हणजे मी मजेत आहे. हा. आपल्या मराठी नाटकात किंवा मराठी सिनेमात जसे आरबी असतात तसे. हा, ठीक ठाक मस्त. हा. मराठी नाटकामध्ये हा. फक्त तो आबाया घातला आणि हा, डोक्याला झालं. डोक्याला ती प्रेशर कुकरची रिंग आणि लावली का झाला आरब. आणि किंवा अफगाणी अफगाणी. आणि ऐसा हा. नहीं करती. तू ऐसा वैसा नाही नाही. करते बोलती. तो हम मैं. ऐसा करती. जसं मेहमूदचा अफगाणी तो. त्या गोळ्याच्या गणपतीमध्ये पण ते तसंच आहे ना, आणि त्याचं टाका पारशी तंबू. लोकांचं तर इतकं कॅरिकेचर बनवून ठेवलेलं आहे. हो. आमच्या नाशिकमध्ये रुमी पटेल नावाचे पारशी आहेत, हा. आपल्यापेक्षा शुद्ध मराठी बोलणारे. आणि त्याच्या आजोबाने हनुमानाचं मंदिर बांधलेलं आहे. अरे अरे बाप. देवा. तर पारशी लोकांचं जे कॅरिकेचर आपल्याकडे केम डेकरा शुकरचो वगैरे त्याच्या आधी अर्धा डझन शिव्या. अर्धा डझन आणि बेस्ट बेस्ट जोक की साला. साला गांडा हूं नती गाळी आपता. हे आणखी पुढे. तर थोडक्यामध्ये सिंधी लोकांना सगळ्यांचंच कॅरिकेचर आपल्याकडे करून ठेवलेलं आहे आणि त्याचा विनोदासाठी वापर केला जातो. आज काय आजच्या मैफिलीचं ग्रेस. स्वरूप काय. हां, ग्रेस एक रसास्वाद हा. असं नाव दिलेलं आहे आपण त्याला. हा. हां, रसास्वाद म्हणजे त्याच्यामध्ये गद्य पद्य सगळं झालं. ग्रेस यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. तेव्हा गद्य लिहिले माहिती नव्हतं. हां, आहे आहे, गद्यही भरपूर आहे. अरे वा. हो. आणि आज ते कोण. आपले एक वक्ते थोडे हा. घायाळ झालेले आहेत. दिल्लीला गेल्यामुळे त्यांना हीट स्ट्रोक बसलाय. अरे बापरे. हां, त्यामुळे ते रिपोर्ट होणार. बहुतेक बहुतेक येणार नाहीत असं दिसतंय. चंदू सुनील. एकदम चिकना दिसत चाललाय दिवसेंदिवस. हा म्हणजे काय त्याचे कपडे बिपडे म्हणजे मी बघतोय. चंदू फक्त तू एवढी प्रकाश योजना करणारा. तुझ्या मागे खूप लाईट आहे. मागे लाईट आहे, बरोबर आहे. हां हा हां, त्यामुळे प्रचंड हा, लाईट आत्ता आहे. खरं दिवस चालू नाहीये यार. तुमच्या एक मिनिट. चेहऱ्यावर उजेड हा पड. चेहऱ्याचा त्या- हा. त्यांचा ऑरा आहे तो. चेहऱ्याचा. वलय वलय. सुनील. हां, सुनील. सुनील म्हणून कोणीतरी जॉईन झालेले आहेत. सुनील, आपण अनम्यूट व्हा. खडा दिखाओ. हां, धोंडगे सर आलेत. नमस्कार सर. चला आम्ही मूक होऊ का. नाही नाही, नाही, वेळ आहे अजून अजून. अजून वेळ आहे. अजून 5 मिनिटं अवकाश आहे. आहेत. आणि श्रोत्यांची संख्या जरा रिस्पेक्टेबल झाल्यानंतर आपण सुरू करणार आहोत. आता त्या आल्यात जित- तेवढ्यांना रिस्पेक्ट आता द्या. आता आता सध्या मी म्हणजे नेहमीच सांगतो की जे वक्तशीर आहेत त्यांना आपण कधीच मान देत नाही. ते बरोबर काल आहे. आम्ही एका नाटक बघायला गेलो दीर्घांक. ते हो. 7:40 ला सुरू. कारण म्हणे कोणतरी ऍज युजल गर्दीत अडकलेत. आता
रविवारी शनिवारी संध्याकाळी कसली गर्दी हो, ते पण तिसरं हो काहीतरी पण आलं. गर्दीत गर्दीत अडकलेत अडकले की म्हणजे गर्दीत अडकले. नट काही अगदी 11th आवरला प्रवेश नट करतात नाही, ते. श्रोत्यातले नमस्कार, कोणती, सर. श्रोत्यातले धोंडगे सर. दिग्गज. श्रोत्यातले दिग्गज. हा, नमस्कार जितुके धोंडगे सर साहेब. नमस्कार. त्यानं ओळख करून देतो मी अनिल तेंडोलकर, अ, अ, रवींद्र शिवदे यांचा वर्गमित्र हो माझे आणि जीवलग चंद्रकांत वर्गमित्र. पाटणकर हं. यांचा गुरु गुरु नाही अध्यायी. अ, चंद्रकांत पाटणकर यांची शिष्य म्हणता येईल किंवा छी, छी. नाट्य क्षेत्रातले शिष्य ना? अजिबातच नाही. अजिबातच नाही. उलट बरोबर. उलट चंदू एनी टाइम ग्रेट ग्रेट, एनी टाइम ग्रेट. बरं, आता आपली परिस्थिती जरा जितू के वक्ते तितू के श्रोते संमेलन ते असे मराठी रंगते. सिनेमासारखं नाही ना. मराठी सिनेमाला 7पेक्षा कमी प्रेक्षक असेल तर तो खेळ बंद नसतो. मग अच्छा, आम्ही नव्हतं 7च्या 7 तिकीटं काढतो आणि जाऊन बसतो. बरं, अच्छा. हा, मनोज आलेत, मनोज कुलकर्णी आलेत. आम्ही हे बघा सर, आपण 7च्या आत घरात आलेलो. हो हो हो, नमस्कार मनोज, वेलकम. माझा आवाज येतोय? हो हो, आवाज येतोय सर तुमचा. सर येतोय आवाज. पण कोण म्हणतंय? धोंडगे सर. मनोज म्यूट वर आहेत. मनोज धोंडगे सर बोलतायत. अच्छा अच्छा. हां. मनोज आलेत. आले नमस्कार आले आले. मनोज. हां. कुलकर्णी साहेब आहेत. हो हो. आता सुनील म्हणून कोणीतरी एक श्रोते उपस्थित झालेले आहेत, पण त्यांचं आडनाव काही दिसत नाही आहे. आपली ओळख करून द्या. सुनील आपण अनम्यूट व्हा. सुनी नहीं उन्होंने. हां. नाही, सुनील असं आहे त्यांचं. दीपकला मी फोन लावायचा प्रयत्न केला, पण तो काही लागला त्यांना नाही. विश्रांती घेऊ दे. मी विजिबल आहे ना, विजिबल. हो हो, तुम्ही विजिबल आहात. दीपकना दिल्लीच्या हवामानाचा चटका बसलाय. मेसेज आलेले आहेत. नमस्कार कुलकर्णी सर. नमस्कार. सुधीर कुलकर्णी आलेले आहेत. नमस्कार. हां, आपले उर्दूचे विद्यार्थी. नमस्कार. खूप दिवसांनी मला वाटतं उर्दू अकॅडमी नंतर प्रथमच आपण दिसतायत. नाईस टू सी यू. छान वाटते. सेम हिअर. हॅलो हॅलो. हा, कसं आहेस? एकदम मस्त. गुड. हे सुनील कोण आहेत जरा आपण काय तो पडदा जो आहे त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण ते काही दाद देत नाहीयेत. आपली चुप्पी सोडायला तयार नाहीयेत. आपण मेसेज म्हणजे आपण चॅट मध्ये लिहूया ना, मिस्टर सुनील तुझेवरील प्लीज आयडेंटिफाय युअर सेल्फ. हो हो, ते करू शकतो आपण. हा. आपण 7 लोक. 8 हो हो. 8 आहेत. 8. 7 म्हणजे प्रतापराव गुजरांची फौज झाली आहे आपली. वेळात ग्रेसात निघाले. बहुत बढिया. काव्य वेडे. 7. काव्यात दौडले वेडे वीरस. काव्यात दौडले. हा, काव्यात दौडले. चंदू दादा माझा लाईट वेळे 7. चंदू सर. हा, आता तुमचा तरी तुमची प्रकाश योजना थोडी सदोषच आहे. हा, मी जरा थोडा लाईट लावतो इकडचा. 1 मिनिट द्या मला. मी लाईट लावायची गरज आहे का? नाही नाही, तुम्ही नाही व्यवस्थित सर, नाही. दिसताय. चंदू सरांच्या मागे वलय निर्माण झालेल्यामुळे मोठा काय करू मी त्याला? प्रकाशमय वलयांकित. चंदू सरांचं वलय इतकं प्रकाशमय आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहवासामुळे मी वलयांकित झालो. निर्मलाताई, निमाताई नमस्कार. तेजोवलय. वलय नाही सर. अटलास सम ग्लॅमर. निर्मला रेगे आलेले आहेत. निमाताई नमस्कार. सम ग्लॅमर. नमस्ते. नमस्ते सर. धोंडगे सर.
मी नेहमी हा. सांगतो, माझं नाव आहे चंद्रकांत. हो. चंद्र स्वतःच्या प्रकाशानं कधीच उजळलेलं नसतो. हा. नाही हे पण तर ते काही तसंच माझं शीतल आहे. ठाणे शीतलतेचा प्रत्यय येतो ना. अच्छा अच्छा. सुनील वा यांनी वा वा. स्वतःची ओळख सांगितली आहे. Very good. ठाण्याचे रहिवासी आहेत, पुस्तकप्रेमी. एवढी ओळख पुरेशी आहे. जसं राजकुमारच्या सिनेमामध्ये क्या मैं एक इंसान हूँ ये काफी नहीं है क्या, म्हणून राजकुमार नेहमी म्हणत लोक असतात. राज कपूर, राज सपाट कपूर. हा. एंट्रीलाच त्याच्या पायावरतीच कॅमेरा असायचा. हो 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 हो. सुनील, तुमचं स्वागत आहे. रेगे मॅडमनं माईक का बंद केलाय? व्हिडिओ पण बंद केलाय रेगे मॅडम. नाही, रेगी मॅडमचा माईक चालू आहे, व्हिडिओ माईक बंद आहे. चालू आहे, व्हिडिओ बंद आहे. हा, नमस्कार करतो आशीर्वादासाठी. नाही आशीर्वाद. नाही, नंतर आशीर्वाद कसले आले. चला सुरू करावे. सुरू करूया हा, आपण. मला मला असं वाटतं, आता आपले पहिले वक्ते तर आज हजर नाही आहेत, तर अजून एक 2 मिनिटं थांबू आपण. 7:05 सुरुवात करून Okay. टाकूया. तोपर्यंत सुनीलजी, आपण आपली ओळख द्या ना थोडक्यात. वाचक आणि पुस्तक प्रेमी हे समजलं ठाण्यातले, तरी पण सर्वांना एक काहीतरी ओळख करून दिली तर बरं पडेल. सुनील. हा, कामतकर सर आलेत. कामतकर सर, नमस्कार. हा, तुमचा आवाज येत नाहीये सुनील. आवाज व्यवस्थित येत नाहीये. आवाज आता येतोय आवाज? हा, आता येतोय. आता येतोय. हा नमस्कार. नाही नाही, काय कसं आहे माहितीये, मी काय फार मोठा माणूस नाही आणि उगाच आपण या थोरा मोठ्यांच्या गर्दीत कशाला बोला म्हणून मी गप्प राहणे पसंत केला. कारण मुख्य म्हणजे ऐकण्यासाठी आहे. श्रोत्यांचा सहभाग आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि त्यांचा प्रतिसाद हा पण खूप मोलाचा आहे. आम्ही तोंड उघडल्यावर तुम्हाला कळेल आम्ही किती मोठे. आम्ही किती पाण्यात आहोत. जसं सर्जननी इन्सिजन घेतल्यानंतर अॅनेस्थेटिस्टला कळतं तो किती पाण्यात आहे, रक्तात आहे. ठाण्यामध्ये हा, बोला बोला. ठाण्यामध्ये एक ग्रुप आहे रसिक वाचन ओरिजिनल म्हणून. अच्छा. तर त्याच्यामध्ये कोणीतरी GN ची फार सुंदर कविता टाकली होती छोटीशी. अच्छा अच्छा. तर त्याच्यामध्ये मग लगेच काही लोकांनी GN ची कविता की सॉरी ग्रेसांची? GN आहे, ग्रेस यांची, ग्रेस सरांची. हो. तर त्याच्यामध्ये लगेच प्रतिक्रिया, काही खवचट आणि खोचट माणसं असतातच ना. हो, त्याच्याशिवाय मजाच नाही. त्यांनी लगेच केलं, कृपया वरील कवितेचा अर्थ समजावून सांगणे. बरोबर. म्हणजे काय आहे की त्या कवितेचं हे म्हणजे आनंद घ्यायचा सोडून म्हणजे उगाच काहीतरी, तर असे प्रकार असतात. त्यांची शंका रास्त आहे आणि त्यासाठीच आपण ह्या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. कारण दुर्बोधता किंवा संदिग्धता हा ग्रेसांच्या साहित्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याचा परामर्श आपले माननीय वक्ते घेणारच आहेत यथावकाश. तर आता मला वाटतं 7:05 झालेत. आपण आता परिसंवादाला सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार. माधव पुराणिक आले, त्यांचंही मी स्वागत करतो. नमस्कार. 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 माधवराव, नमस्कार. माधवराव हे अनिलचे वर्गमित्र, शाळेतले वर्गमित्र आणि या लोलकवर त्यांच्या कविता प्रसिद्ध होतच आहेत. आपण सर्वजण त्यांचा आस्वाद घेतच आहोत. माधव यांचं. शिवदे सर, होय, आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो. हो. त्याच्यापूर्वी थोडंसं काही निवेदन. हो. निवेदन असं की माझ्या मते सुनील साहेब सोडले तर बाकी सगळेजण लोलकचे सभासद आहेत. अच्छा, करेक्ट. हा, सुनील साहेब लोलकचे सभासद नसावेत असं मला वाटतं. बरोबर आहे. चंदू, थोडं मोठ्याने बोल जरा. हो हो हो. तर लोलक हा एक समूह आपण 2.5-1 वर्षापूर्वी चालू केला आणि थोडक्यात त्याची माहिती सुनील सरांसाठी. इथे आपण फक्त स्वरचित कला आणि साहित्य एवढंच आपण ह्या ग्रुपवरती शेअर करत असतो आणि ह्या कला साहित्यामध्ये सर्व काही येतं.
लिखाण येतं सर्व प्रकारचं, चित्रकला असेल, गायन कला असेल, जी काही कला असेल, पण ती स्वतःची असली पाहिजे, स्वतःच्या निर्मितीतलीच असली पाहिजे. तसंच आपण लोलकवरती इतर कुठल्याही गोष्टी येऊ देत नाही. कुठल्याही प्रकारचे फॉरवर्ड म्हणा किंवा सकाळचे गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग शुभेच्छा. हां. किंवा शोक संदेश, एखादं राष्ट्रीय व्यक्तिमत्व जर गेलं तरच क्वचित कधीतरी आपण अपवाद केला होता, जेव्हा लता दादाजींचा अपवाद केला होता. मंगेशकर, तो एक अपवाद होता. आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, शिवजयंती असे काही दिवस आहेत, त्याच्यामध्ये आपण फार काही त्याच्यावरती त्या विषयावरती पण लिहिताना ते स्वतःच सगळं पाहिजे, एक बंधन असतं. कुठल्याही प्रकारचं राजकारण, धर्मकारण किंवा वादाचे विषय आपण टाळतो त्याच्यामध्ये. आणि अशा रीतीनं 2.5 वर्ष सुविधपणे चालू आहे आपला. 35-40 जण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सहभाग घेतात, लिहितात, गातात, चित्र पाठवतात, चित्रकार पण आहेत आपल्याकडे. असा सगळा आपला समूह आहे. अनेक रसिक आहेत, वाचक तर आहेतच भरपूर त्याच्यामध्ये. साधारण एक कुठल्याही प्रकारच्या कलाकृतीवरती अवलंबून असतं ते. त्याप्रमाणे 60% ते 80% प्रेक्षक किंवा श्रोते आपल्याला मिळतात नेहमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपण म्हणतो त्याप्रमाणे. ही झाली आपली लोलकची बॅकग्राऊंड. लोलकवरती आपण आतापर्यंत अशा झूमच्या काही मिटिंग्स घेतलेल्या आहेत, चांगल्या झालेल्या आहेत त्या. ह्या वेळेला हा पहिला कार्यक्रम आपण घेतोय महामते 2025 मधला, इफ आय एम नॉट मिस्टेकन. आणि आम्हाला दर महिन्याला एक कार्यक्रम असा करायचा आहे, असा आमचा शिवदेंचा, माझा, सगळ्यांचाच मानस आहे, भालचंद्र कुलकर्णींचा. आणि ह्याप्रमाणे पहिलं आपलं काय म्हणू, पुष्प म्हणूया आपण, चालू करतोय आपण. पुढच्या महिन्यामध्ये जीएनच्या कथांवरती कार्यक्रम असेल. अशा रीतीनंच आपण चिंतन खानोलकर वगैरे लेखक, कवी, नारायण सुर्वे वगैरे, एवढंच नव्हे, तो लोलकवरती आपल्याकडे खूप चांगले कवी आहेत. तर लोलकवरच्या कवींच्या कवितांवर किंवा कथाकार चांगले आहेत, त्यांच्या कथांवर पण आपण ह्या एका वर्षामध्ये कार्यक्रम घेणार आहोत. म्हणजे असं नाही की फक्त आपण प्रतिथयश कवी किंवा लेखकांच्याच विषयी चर्चा करणार आहोत. आपलेच सभासद आहेत, आपण नाही करायचं तर कोणी करायचं, ह्या हेतून तसा पण आपण कार्यक्रम घेणार आहोत. ही झाली बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. आता आजचा कार्यक्रम जो आहे तो जसा मेसेज गेलेला आहे त्याप्रमाणे ग्रेस यांच्या साहित्याचा रसास्वाद असणार आहे तो. आणि तो कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी मी आता कार्यक्रमाची सूत्र माननीय श्री डॉक्टर रवींद्र शिवदे यांच्याकडे सुपूर्द करतो. ते स्वतः एक गाढे अभ्यासक आहेत. उर्दू, इंग्रजी, मराठी, संस्कृत या सर्व भाषांमध्ये त्यांचा संचार अत्यंत सहजपणे होत असतो. त्यांनी स्वतः गौतम बुद्धांच्या पुस्तकाचं उर्दूमध्ये पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे स्वतः. आणि ते अनेक लेक्चर्स वगैरे घेत असतात, ते गिरिविहार करत असतात. इज अ ग्रेट हायकर. त्यांनी स्वतः कधी जुलै महिन्यातलं त्यांचं 4 दिवसाचं गिरीभ्रमण आतापर्यंत चुकवलेलं नाहीये. ही थोडक्यात माहिती त्यांची दिली. असे अनेक लोक आहेत आपल्याकडे, अनिल तेंडुलकरांसारखे आहेत. एक एक जण मी तर म्हणतो हिरे मोती लोक आहे सब ये. व्हेरी प्राऊड ऑफ इट, ऑल दिस असोसिएशन विथ पीपल. तर सर मी तुमच्याकडे सुपूर्द करतो सूत्र आता. रवींद्र शिवदे सर. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. हिरे मोती लोलकवर आहेत ही माहिती अगदीच बरोबर आहेत, पण त्यांची पारख करणारा रत्नपारखी आणि त्यांचा संग्रह करणारा जवाहिर्या म्हणून मी चंदू सरांचा उल्लेख करेल. चंदू सर जर नसते तर लोलक अस्तित्वातच आला नसता. ही संकल्पना आणि हे संघटना कौशल्य आणि हा ग्रुप वर्धिष्णू ठेवण्याचं जे संघटना कौशल्य आहे ते चंदू सरांकडे आहे. म्हणूनच आपण आज ह्या पायरीवर येऊन पोचलेलो आहोत. तर त्याबद्दल चंदू सरांचे आभारच मानायला हवेत. आता आपल्या परिसंवादाला आपण सुरुवात करूया. या परिसंवादासाठी आपण 3 दिग्गज वक्त्यांची योजना केलेली होती, परंतु त्यापैकी दीपक करंजीकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज आपल्यामध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. तर त्यातर्फे मी सर्व श्रोत्यांची क्षमा मागतो.
आता इथे उपस्थित असलेले 2 दिग्गज वक्ते यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्यापैकी पहिल्यांदा आपल्यासमोर जे वक्ते येणार आहेत ते आहेत सोलापूरचे प्राध्यापक मनोज कुलकर्णी. हे एक अवलिया व्यक्तिमत्व आहे. मनोज कुलकर्णी प्राध्यापक कसले तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे. इथे जानेवारीमध्येच ते प्राध्यापक पदावरून निवृत्त झालेले आहेत. पण केवळ प्राध्यापक एवढीच त्यांची ओळख नाही आहे. आपल्या भारतात जी अग्रगण्य अशी फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे तिच्यातून त्यांनी पदवी घेतलेली आहे. ते खूप उच्च दर्जाचे कलाप्रेमी आणि कला रसिक आहेत. आणि इतकंच नव्हे तर विविध प्रकारच्या श्रोत्यांना एकत्र आणून त्यांना कलास्वाद घ्यायला शिकवणं ही पण त्यांची एक प्रतिज्ञा आहे. आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. सोलापूरमध्ये हजारो विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांनी कलास्वाद कसा घ्यावा, विशेषतः चित्रपटांचा आस्वाद कसा घ्यावा यासाठी शिबिरं घेतलेली आहेत. लोलकवरती देखील 3 व्याख्यानं घेऊन जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपटांचा आस्वाद कसा घ्यावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ह्या अवलियाची अजून एक मोठी कामगिरी म्हणजे निसर्गाचं संवर्धन. सोलापूर परिसरामध्ये आढळणारे एक प्रकारचे दुर्मिळ पक्षी आहेत, त्यांना माळढोक असं म्हणतात. ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. तर ह्या माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. माळढोक पक्ष्यांची अंडी गोळा करून ती योग्य व्यक्तींच्या हातामध्ये सुपूर्द करणं. सलीम अलींचे एक शिष्य रहमान साहेब तिथे राहतात सोलापूरला, त्यांच्या मदतीने ते हे पक्षी संवर्धनाचं, निसर्ग संवर्धनाचं काम करीत असतात. एक लांडगा त्यांनी पकडून त्याच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर अडकवले आहे. हे ऐकून मी थक्क झालो. म्हणजे लांडगा हा तसा वन्य प्राणी आहे, त्याला पकडण्यासाठी काय युक्त्या त्यांनी योजल्या. एक विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स लांडगिणींचे वापरून त्याला ट्रॅप केलं, त्याच्या गळ्यामध्ये कॉलर अडकवली आणि त्याला पुन्हा जंगलामध्ये सोडून दिलं. तर असे नाना प्रकारचे उद्योग ते करीत असतात. त्याचबरोबर कलेची तर आवड आहेच त्यांना, निसर्गाची आवड आहे, ज्ञानेश्वरीचाही अभ्यास आहे. ग्रेस, खानोलकर, GA ही सगळी मराठीच्या साहित्य विश्वामधली दिग्गज मंडळी आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना आकर्षण आहे, त्यांचा अभ्यासही आहे. आणि ग्रेस, खानोलकर आणि GA ह्या तिघांना समजून घेण्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला आहे सोलापूरमध्ये. तर असं हे हरवणारी अत्यंत व्यासंगी असं व्यक्तिमत्व आहे. तर आज ते आपल्याला ग्रेस उमजून घेताना हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ग्रेस कशा प्रकारे त्यांनी समजून घेतले, उमजून घेतले ते आपल्याला आता ते विशद करून सांगणार आहे. प्राचार्य धोंडगे सर हे मराठी साहित्य विश्वातलं खूप मोठं नाव आहे. सटाणा तसंच नाशिक येथील महाविद्यालयाचं प्राचार्यपद त्यांनी भूषवलं आहे. पुण्याच्या सिनेटमध्ये ते अनेक वर्ष कार्यरत होते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर अध्यासन, नामदेव अध्यासन पुणे विद्यापीठाचं ह्यांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. त्यांची साहित्य संपदा खूप मोठी आहे. त्यांनी अनेक कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. त्याचप्रमाणे समीक्षात्मक लेखन फार मोठ्या दर्जाचं आहे. आणि आज इथे त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, हे पण आपलं मोठं भाग्य आहे. तर मी आता कृपया अनम्यूट व्हा. कोणाचं तरी माईक चालू आहे, कृपया अनम्यूट होण्याची सगळ्यांना मी विनंती करतो. म्यूट होण्याची विनंती, सर्वांना म्यूट होण्याची विनंती. डॉक्टर नवले यांना म्यूट केलंय मी. तर आता मनोज सरांना मी विनंती करतो की कृपया आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आणि मला वाटतं मी सगळ्यात इथे वयानं लहान आहे, त्यामुळं मज पामर अशी काय थोडंपण पायीची वाहन पायी. ग्रेस
आता या माणसाची दुर्बोधता आणि ग्रेस हे समानार्थी शब्द जेव्हा कानावर पडले तेव्हा मला गंमत वाटली की दुर्बोध असं काय असतं. परवा अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदे सर म्हणाले की मनोज तू जरा दुर्बोधता म्हणजे नेमकं काय आणि बेसरबिंबीचा एक शब्द ग्रेसच्या साहित्यात येतो. समजत नाही तोपर्यंत सगळंच दुर्बोध आहे नाही का. हे समजत नाही ते दुर्बोध आहे आणि ते समजून घेण्याचा ध्यास घेतला मग सगळं कळायला लागतं. असा ज्ञानेश्वरांनी आम्हाला एक चांगला ज्ञानेश्वरीत अभंग सांगितला, ओवी सांगितली आहे. पै अभ्यासाचे बळे एकागती अंतरा म्हणून अभ्यासाची सर्वथा दुष्कर काही नाही. आणि ज्ञानेश्वरी लहानपणापासून वाचली आणि अभ्यास करत गेलो, वाचत गेलो आणि वाचली. त्यामुळं दस्तुरखुद्द ग्रेस चांगले मित्र झाले. त्यांच्या हयातीतच मी तो मला उमगलेले कवी आज ग्रेस कार्यक्रम केला होता. आणि मग हा ग्रेस समजून घेताना संस्कार मला कामाला आले. घरातला शिक्षकी पेशा पणजोबांपासून चालत आलेला कामाला आला. मग ग्रेस समजून घेताना मला कोण कामाला आलं असेल तर बालकवी कामाला आले. या बालांनो या रे यापासून या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया. अरे म्हणलं हे सगळं नवीन आहे. आणि ग्रेस वाचायला घेतला तेव्हा माझं जे वय होतं ते गुलजार वय होतं. आणि इंग्रिड बर्गमनचा तो मी पिक्चरही बघितला होता, जीए वाचत होतो, खानोल असं एक व्यामिश्र असं भवताल माझ्या मनामध्ये रुंदी घालत होतं. आणि मग मी वाचायला लागलो. पण मला असं वाटतं की त्यांचं जे कलेक्शन केलं मी, त्यांच्या आवाजाचंही कलेक्शन केलं, त्यांच्या प्रकाशित अप्रकाशित साहित्याचं लेखन जे होतं ते मला मिळालं. तर मी माझ्या बोलण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी व्याख्यानाला त्यांची एक सुरुवातीची जी एक काही क्लिप्स आहेत माझ्याकडे त्या मी ऐकवतो. आणि नागपूर आकाशवाणीला त्यांनी पिटारामध्ये एक सुंदर अशी मुलाखत दिली होती आणि त्यांची काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ती ऐकवतो. मग पुढे तो प्रवास उलगडत जाईल. तर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची परवानगी घेतो आणि इकडे मी माझा जरा माईक चालू करतो. हो आपण पिटारा में आज हमारे मेहमान क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, जैसे दिखाई देता क्षितिज गानी चाहिए वैसे ही समग्र देह की त्वचा है झील हिले जैसे हो, रंभाती है कलिया जैसे व्याकुल हो जाया जाए वैसे स्नेह स्नेह सांध्य पर्व में मनोज काहीतरी दोन आवाज येत आहेत. गहराता आहे. अलगद भरून यावे, अलगद भरून यावे. ये व्याकुल करने वाली, ये हमको अपनी ओर आकृष्ट करने वाली ये ओजमयी आवाज है कविवर किनकी, ये मैं आपको नहीं बताऊंगी. इसके लिए आपको करना होगा थोड़ा सा इंतजार. श्रोताओं, विचारों का धारा प्रवाह स्खलन, भावनाओं के सुंदरतम नाजुक छोरों को शब्दों के खूबसूरत लिबास में गूंथने वाला, कोमल भावनाओं का चितेरा, हमारी आपकी समाज की धड़कती सांसों को अभिव्यक्ति में समेटने वाला कलाकार, या फिर कभी प्रकृति पर या प्रकृति के परे अंतरिक्ष या उससे भी परे अज्ञात जगत की तह तक पहुंचने वाला व्यक्तित्व केवल एक कवि का ही हो सकता है. आज ऐसे ही नामचीन कवि जिनकी लेखनी ने विविध विषयों की तलहटी को छुआ है, ऐसे ही स्वनाम धन्य व्यक्तित्व कवि ग्रेस, जिनकी आवाज आपने पहले सुनी, आज हमारे मेहमान हैं. आकाशवाणी नागपूरला ग्रेसची मुलाखत झाली होती. ग्रेसांची म्हणणं हा शब्द प्रयोग चुकीचा आहे बरं का. त्यांनी मला स्वतः सांगितलं ग्रेसांची वगैरे, ग्रेस एकच आहे. ग्रेसांची म्हणलं की एक ग्रेस, दोन ग्रेस, तीन ग्रेस झाले.
त्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या मध्ये वाद व्हायचा, अरे ग्रेसची काय म्हणतो तू, एकेरीवर काय म्हणतो. म्हटलं ग्रेसांची नाही, ग्रेसचीच कविता म्हणणं योग्य आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा. आणखीन एक पुण्यामध्ये मी असताना साजण वेळा नावाचा एक सुंदर कार्यक्रम चंद्रकांत काळे आणि चमूनं सादर केला होता. त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. आणि त्या कार्यक्रमामधून म्हणजे संगीताच्या सारणीतून ग्रेस समजून घेणं जेवढं सोपं आहे तेवढं नाही आहे इतर माध्यमातून. ग्रेस वाचायचा असेल, कविता वाचायची असेल तर आपल्याला अगोदर भवताल माहीत पाहिजे. जंगलात जाण्यापूर्वी आम्ही भवताल माहीत करून घेतो, म्हणजे तिथं वाटाड्या लागतो. आणि हा वाटाड्या माझा होता संगीत. मग त्याच्यामध्ये तलत मेहमूद होता, अख्तरीबाई होत्या, साईर रुद्यानवी होता, मजरू सुलतानपुरी होते, म्हणजे रिनिया मायनर रिल्के ज्यांचा उल्लेख स्वतः कवी ग्रेस करतात, इटालियन कवी सॉलोतर कॉसिमोड आहे, D.W. येट्स आहे, एमिली ब्रॉन्टे आहे. त्याचे उल्लेख त्यांनी अतिशय आदरानं, माझं ते तासन तास संभाषण चालायचं त्याच्यामध्ये मला ते सांगत गेले. आणि या साजन वेळा कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम केला, ज्यांना तो युट्यूबवरती आहे, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना मी नक्की पाठवेन. तर त्या कार्यक्रमाची सुरुवात एक अशी फार सुंदर त्यांनी केली. पुन्हा एक मी जरा ऑडिओ क्लिप लावतो, म्हणजे जरा वातावरण निर्मिती होईल म्हणून पेटाराचं संगीत केलं आणि रसिकांचं स्वागत केलं. आता स्वागतम, शुभ स्वागतम. आवाज कमी आहे म्हणून एका श्रोत्याने लिहिलंय, व्हॉल्यूम थोडा वाढवायचा प्रयत्न करा. शब्दांनी हरवून जावे, शब्दांनी हरवून जावे, शुकदांची मिटता ओळ, सांज फुलांची वेळ, वृक्षांच्या कलत्या छाया, वृक्षांच्या कलत्या छाया, पाण्यावर चंद्र फुलांची निळी सावळी बेल, गात्रांचे शिल्प निराळे, गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुटला गजरा, गतजन्मीची फुल, पावरलेला, पावरलेला वारा, पायात धुळीचे लोळ, हात गलीचा खेळ. ग्रेस माझे पाळण्यातले नाव नाही. त्यावेळी वारा सैरभैर झाला होता, त्यावेळी वारा सैरभैर झाला होता आणि बाजूच्या वेळींवर जळता कंदील कलंडला होता. ग्रेस माझे पाळण्यातले नाव नाही. माझ्या आईचं नाव सुमित्रा, सौमित्र म्हणता मग मला. ग्रेस हे त्यांनी घेतलेलं नाव आहे हे सगळ्या रसिकांना ठाऊक आहे. पण ग्रेस समजून घ्यायचा असेल तर तो एक जिगर लागतो. कारण आमच्या भोवती दुर्बोधता या शब्दाचा इतका एक वाईट सावट आमच्या मनावरती आहे ना, तर ते काढून टाकलं पाहिजे. किंवा कोशिश कामयाब होती आहे, ती कोशिश करता आली पाहिजे. आणि मी ती कोशिश कशी केली तर संध्यामग्न पुरुषाच्या पुस्तकामध्ये त्यांच्या उतारामध्ये ते म्हणतात, आपल्या एकटेपणाविषयी म्हणतात, एकाकी पण नाकारताही येत नाही आणि स्वीकारताही येत नाही. भोवतालच्या वृक्ष व्यवहारातले आत्मसंरक्षणाचे हास्यास्पद देखावे बघून हसावे की रडावे कळत नाही. जीवाला अटकही नाही आणि सुटकाही नाही. आता मला झपाट्यानं जाऊन त्या संध्यामग्न पुरुषाला गाठलं पाहिजे, त्याच्या पायात अडकलेले काटे मोकळे केले पाहिजेत, त्याच्या माथ्यावरची जट सोडवली पाहिजे आणि त्याचा पाठलाग करीत असताना कुठे सुगावा नको, वाराच जट सोडवतोय असंच वाटलं पाहिजे त्याला. पायाखालचे रेशीमगार गवताचे काटे उसवून टाकते असा वास झाला पाहिजे त्याला. त्यासाठी आधी स्वतःला सर्वस्वानं पुसून टाकण्यासाठी अहंकाराच्या वेदीवर स्वतःची चंदनचिता रचून ठेवता आली पाहिजे. वा वा, फारच सुंदर. स्वतःची चंदनचिता रचणारा हा माणूस नक्कीच दुर्बोध असणार
ते मला कळालं. आणि मग मगाशी जी कविता सुरुवातीला मी त्यांच्या आवाजात ऐकवली की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी बाण. क्षितिज म्हणजे आपण एक कल्पना करतो की जिथं आभाळ जमिनीला टेकलेला आहे, पण ते खरं टेकलेलं आहे का? तर मी जसा पुढे जातो तसं तसं माझं क्षितिज बदलत जातं. म्हणजे मी वर्तमानाशी असलं पाहिजे. म्हणून ग्रेस एका मुलाखतीमध्ये म्हणतो कि जब मैं अपने में खो जाता हूं तो अपने में मैं बाजू की दुनिया लपेट लेता हूं. अगर मैं मेरे बाजू की दुनिया को भूल जाऊंगा तो किसके बारे में लिखूंगा? मी माझं भोवताल जर विसरून गेलो तर मला लिहायचंय ज्याच्यावरती ते मी लिहू शकणार नाही. भवतालाचं भान ठेवून गुढाच्या लिपीमध्ये लिहिणारा दुर्बोध प्रतिभावान कवी म्हणजे ग्रेस. ग्रेसला समजून घेत असताना मला जीएनने मदत केली आणि जीए खानोलकर आणि याने मला असं सांगितलं. मी एक आर्टिकल केलं होतं मराठवाडा, उद्याचा मराठवाडामध्ये. तेव्हा मी माझ्या नोट्स काढल्या होत्या, त्या समोर ठेवल्या. ग्रेसच्या दुर्बोधतेला समजून घ्यायचं असेल आणि ग्रेसची कविता काय, उत्कटतेच्या अपरंपार व्यामिश्र भावभावनांच्या इंद्रधनुषी छटांच्या गूढ गुंफणीतून निर्माण झालेली संहिता म्हणजे प्रतिभावान साहित्यिक कलावंत ग्रेस यांची कविता. ग्रेसच्या कवितेच्या तळाशी एक प्रकारची अस्वस्थ करणारी जाणीव व्यक्त होते. ती कोणत्याही विशिष्ट शब्दांमध्ये आपल्याला पकडता येत नाही. मग चिडचिड होते. ती जाणीव पकडता येत नाही आणि ती समजावूनही सांगता येत नाही. कारण या कवितेतून आपल्याला जाणवणारी संवेदना, सहवेदना, अनुभूती इतर कवितांपेक्षा वेगळी आहे. इथे अनुभवलेल्या गूढ प्रदेशातील गतिमान दृश्यांचे अविस्मरणीय प्रपात, त्यातून ऐकू येणारे अनाकलनीय प्रवाही संगीत हे सारं अपरिचित असूनही आपलंसं वाटतं याची रसडोळस आणि सुज्ञ आस्वादकाला प्रकर्षानं जाणीव होते. ग्रेसच्या कविता मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा त्यांच्या एका कवितेने मला खिळवून ठेवलं. शब्दांनी हरवून जावे. मी थांबलो. मी मोठा बॉस घेतो. अहो, आम्हा घरी धन शब्द शब्दांची तरतने. जे काही व्यक्त करायचे ते शब्दांनीच व्यक्त करायचंय. आणि हा माणूस मला पहिल्यांदा सांगतो शब्दांनी हरवून जावे म्हणजे नेमकं काय, तर भावनांनी प्रकट व्हावे ही माझी एडिशन होती. शब्द हरवून जातात तेव्हा भावना प्रकट होतात आणि भावनांना प्रकट करणारे अर्थवाही शब्द जर कवीकडे नसतील, लेखकाकडे नसतील आणि ते जर साहित्य आपल्याला भोगता येत नसेल तर एकतर आपण रसिक नाही आहे किंवा तो कवी आणि तो साहित्यिक नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी मला मदत केली तिथं. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श द्यायचा. आता जर मला हा परतत्वाचा स्पर्श पाहिजे तर मला अगोदर शब्दच म्हटले पाहिजे. आणि ऑनेस्टली स्पीकिंग ग्रेसच्या कवितांमधले शब्द मला विश्वकोशात सापडले, मराठी शब्दकोशात सापडले. मग तो दातेकर्व्यांचा शब्द असेल किंवा तर्कतीर्थांचा शब्दकोश असेल त्याच्यात ते मला सापडले. आणि डोकं फिरायचं आणि एक एक शब्द काय, एक एक शब्दाला द्रौपदीसाठी त्यांनी एक शब्द दिला, द्युतकांता. द्रौपदीसाठी शब्द दिला द्युतकांता. आता मला सांगा, हा माणूस जर द्युतकांता असा शब्द माझ्या समोर वापरत असेल तर मला अगोदर द्यूत समजलं पाहिजे, मग ती द्युतकांता कोण समजली पाहिजे, मग ती द्रौपदी, मग त्यांचा उल्लेख मला समजला पाहिजे. म्हणून ग्रेसला समजून घेताना प्रत्येक शब्द असा मननानं वाचावा लागतो. ज्यावेळी ग्रेस हयात होते त्यावेळी त्यांच्या काही अप्रकाशित कविता माझ्या समोर आल्या. त्या कविता वाचत असताना जयंत परांजपेंचं एक सुंदर पुस्तक माझ्या हाती लागलं. त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात कविता लिहून एक पुस्तक माझ्याकडे पाठवलं. ते त्यामध्ये दुःखावरती लिहितात. स्वतःला ते काय म्हणतात, मी महाकवी दुःखाचा. पण हे त्यांचं दुःख आहे ना, ते कसं आहे ते पुढच्या वेळी सांगतात. मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदी परी खोल वा दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. मला सांगा, वा जर तुमचं दुःख प्रवाही नसेल, जर तुमचं साहित्य प्रवाही नसेल, जर ते तुम्हाला भोगता येत नाहीये, दुसऱ्यालाही भोगू देता येत नाही, तर तुमची नश्वरताच आहे ना. मला सांगा, भोगता आली तर ती कविता. शब्द बापुडे फुकाचं वारा, मला तेही कळत नाहीये, दुसऱ्यालाही कळत नाहीये. पण तो एक ग्रेस वाचत असताना त्यांनी सांगितलं की भैया याद करो तुकाराम महाराज ने क्या लिखा है. ग्रेस तुकारामवरती बोलायचे तेव्हा म्हणायचे सरकार, ते मला कधी मनोजराव, सरकार, भैया काही नावानं हात मारायचे. तुला सरकार, तुकारामाने काय लिहून ठेवलं, येथे आहे सर्वासी अधिकार, हो लेकिन आगे का कोई नहीं पढ़ता यार. पूर्व पक्ष में लोग ढूंढते रह जाते, उत्तर पक्ष में क्या लिखा है, येथे आहे सर्वासी अधिकार, ब्रॅकेट में लिखा है अधिकार तैसा उपदेश. आम्ही आमची इयत्ता जर वाढवलीच नाही आणि आम्ही जर तिथे फ्रीज झालो, ग्रेस दुर्बोध आहे दुर्बोध आहे म्हणून जर आम्ही फसलो, तर आम्हाला ग्रेसही कळणार नाही. आणि ग्रेसनं महाभारतकारांना चिंतित पकडलेला एक प्रश्नही कळणार. रामायणकारांना, महाभारतकारांना ग्रेसचा चिंतित पकडतो, पिळून काढतो. नांगीचा विषय पिळून अत्तर करणारा माणूस आहे असं ग्रेसच म्हणतात. आहाहाहा. जसे पिळून काढावे विषाते, इतक्या सुंदर ओवी येतात ना की एकेका वा. ओवीवरती ना भरपूर बोलावंसं वाटतं. आणि मग मला तिथे कळत कळालं, आता जी कविता आपण ऐकली की मी सांज फुलांची वेळ, किंवा वृक्षांच्या कलत्या छाया, किंवा वा मी निळी सावळी वेळ. आता बघा, गाय जशी अंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही. मला तैलत मेमू दाखवलं, श्यामे गमकी कसम, वा मनी उरलेला सांजपणा आज गमगी है हम, आभिजा आभिजा ते आज तन्हा है हम. ही गमगी, हा सांजपणा, ते दुःख. मग ग्रेस लिहून टाकतो, कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, गळतात पाने झाडांची, वेळ जरी साधी सूर्य ढळलेला, मनी उरलेला सांजपणा. आता हा मनातला सांजपणा जर मला समजणारच नाही आहे, तर मग मी आस्वादक नाही आहे, रसिक नाही आहे. म्हणजे मला रसिक व्हायचं असेल, माझी इयत्ता जर वाढवायची असेल, तर मला ध्यास घेतला पाहिजे. आणि जर मला ध्यास नाही आहे, तर मी कलावंतही नाही आहे, मी रसिक नाही आहे, मी फक्त सजीव आहे. आणि माझ्या सजीवपणाला जर अर्थ काही करून द्यायचा असेल, तर कलेच्या रसिकत्वाचा प्रातिभ स्पर्श जर माझ्या व्यक्तिमत्वाला होत नसेल, तर माझ्या माणूसपणाला लोलक मधले सप्तरंग दिसतील काय हो? बरोबर. पण मला पठडेबाज विचारसरणीमधूनच सवय लागलेली आहे विचार करायची ना. हा काय आहे, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय, वा वाघिणीच्या दुधावर आली कशी साय. वा 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 वा. मला सांगा, ग्रेस पुढे लिहितो, चिता घेत नाही बाभळीचा मक्ता, चंदनाची ही जाळ तुझी. अग्नी आहे ना, तो चंदनालाही जाळणार आहे, बाभळीलाही जाळणार आहे. म्हणून आमच्या डोक्यामध्ये ज्या प्रचलित विचारसरणीचा जो पगडा आहे ना, तो ज्याला जुगारून देता येतो ना, त्याला ग्रेस कळतो. अतिशय सुंदर विवेचन चाललंय तुमचं. बरोबर. थँक्यू सर. गंमत काय होते की आमच्याकडे आता व्हॉट्सअप नावाची जी एक मोठी युनिव्हर्सिटी आहे, किंवा युट्यूबवरती तो हल्लकल्लोल चालू आहे. त्या कोविडच्या काळामध्ये मी शिकलो, त्या कोविडच्या काळामध्ये मी हे वाक्य लिहिलं होतं, आज आम्ही अडाणी आहोत, कारण तयार ज्ञान पुरवणाऱ्या पठडेबाज विचारसरणीचा प्रभाव असल्यामुळं आज आम्हाला काहीही कळत नाही आहे. आम्ही गोंधळलेले आहोत त्या अर्जुनासारखे. बरोबर. पण जोपर्यंत प्रचलित विचारसरणीला धक्का आम्ही देत नाही, जोपर्यंत आम्ही त्या व्यवस्थेला चॅलेंज करत नाही,
तोपर्यंत माझ्या हातात काहीही लागणार नाही. मग मी असाच एक उद्योग केला होता. त्यावेळी लिहिलं होतं, अंकुरताना तडकावेच लागतं. मला अंकुरायचं असेल तर बीचं कवच फुटलंच पाहिजे ना. बरोबर आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट. अंकुरताना तडकावेच लागते, हो. उद्ध्वस्त व्हावे लागते. सृजनाच्या विनाशमूलक आरंभापाशीच जन्म आणि मृत्यू यांचं असं हे अंतरविरोधी द्वैत. बरोबर आहे. मी जन्माला येतो त्यावेळी माझा मृत्यू जन्माला आलेला असतो ना. अहो, आम्ही ट्रिपला गेलो तर अतिरेकी हल्ला करतात. आम्ही ट्रॉफी मिळवली तर स्टॅम्पेड मध्ये आमच्या 11 लोकांचे जीव जातात. आम्ही विमानात बसतो तर आमचा जीव विमानात जातो. आणि आम्ही हॉस्टेलमध्ये बसून अभ्यास करू तर आमचा मृत्यू हॉस्टेलमध्येही होतो. मग ग्रेस म्हणतो, सख्या मृत्यू असतो रे सतीच्या खुनासारखा पुरका. वा. मृत्यू कसा आहे? सतीच्या खुनासारखा पुरका आहे. कारण काय आहे, सती गेली ना तर तिच्यावरती लादलेला मृत्यू हा स्वेच्छेचा नाही आहे. सतीवरती लादलं गेलेलं ते मृत्यूचं पण आहे. मग अशा प्राण्याचं काय करायचं? जी.ए. खानोलकरांच्या त्या लेखाच्या वेळी मी सरांशी बोलवतो, मग मी सरांना सांगितलं की मृत्यू बोरका होतं म्हणजे नेमकं सर मला असं वाटतं की एखादा मनुष्य अकाली मरतो म्हणा किंवा एखादा मनुष्य आत्महत्या करतो, त्या चित्रगुप्ताने लिहिलेल्या ठिकाणी त्याला माहित नाही. पण सतीच्या खुनासारखा पोरका, सर तुमचं वाक्य मला अशा अंगाने जाऊ शकतं की सतीचा जो मृत्यू आहे तो मानव निर्मित मृत्यू येतो, तो दैवनिर्मित नाही. आणि मग हा पोरका झालेला मृत्यू माझ्या चित्रगुप्ताच्या वहीमध्ये कुठे ठेवायचा? मग त्यांना प्रश्न पडतो की सतीच्या सख्या मृत्यू, सतीच्या खुनासारखा, सतीचा खून झालेला तो समूहानं केलेला खून आहे. सख्या मृत्यू असतो रे सतीच्या खुनासारखा. ही जर आमची तळमळ असेल ना तर मग आम्हाला मृत्यू कळतो आणि मग ते द्वैत स्वीकारत जातो. आणि द्वैतावरती व्यासपीठ म्हणजे अनुभव शोधाचे पंख कापून टाकलेले कत्तलखाने असतात. व्यासपीठ म्हणजे पठडेबाज विचारसरणीचा उल्लेख करतात. आमच्या डोक्यावरती घोका घोका ओका आणि आमचा मेंदू इतका त्या कोलाहलामध्ये गुंतून जातो ती माया येते, ब्रह्म येते. आम्ही अशात ग्रेस हा अत्यंत मयसभेचे शब्द घेऊन लिहिणारा लेखक आहे. ग्रेसची कविता वाचायची असेल तर भानावर असावं लागतं. कारण गौतम बुद्धाबद्दल ग्रेसनं फार सुंदर वाक्य दिलं. अशा द्वैतधर्मी साधना स्वीकारी तडजोडींची भूल टाळत अंकुरण्याचे भोग जीवापाड जपत जाणारे सारेच माझे सहोदर सिद्धार्थ परिवर्तनक्षम असावे हीच त्यांची दीक्षा, हीच माझी दीक्षा. आणि याच दीक्षेतून घडत जाणारे जीवन सिद्धार्थ, वाणी सिद्धार्थ. वा 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 वा. मला अर्थांना जर सिद्ध करता येत नसेल तर मी शब्द का वापरेल? ग्रेसला समजून घ्यायचं असेल तर ग्रेसचं गद्य साहित्य वाचलं. हो हो. ग्रेसचं गद्य साहित्य जर आम्ही वाचलं ना तर आम्हाला सांगवयाच्या साजणी नावाचं त्यांचं जे पुस्तक आलं अप्रकाशी, त्याचा उल्लेख, त्याचा उलगडा, ते डिकोडिंग त्यांनी मृगजळाच्या बांधकामामध्ये केलं. सोलापुरात आले होते, पुस्तक प्रकाशन झालं आणि आमच्या बरोबर सोलापुरातले एक कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर होते. ते म्हणाले सर मी इंजिनियर आहे. त्यांची ती ओळख झाली, ये भी है ना, ये भी इंजिनियर है, बात नहीं कर रहा. ते त्यांना म्हणाले मिस्टर हर्षे, आय एम टू एन इंजिनियर, आय एम कन्स्ट्रक्टिंग अ मिराज. मृगजळाचं मी बांधकाम करणारा कवी आहे सरकार. मृगजळाचं बांधकाम इट्स अ डिवाइन थिंग. ज्यावेळी हा मनुष्य मृगजळाचं बांधकाम करण्याच्या गोष्टी करतो ना त्यावेळी आम्हाला लक्षात येतं. आणि मग मी सामनाचा पहिला अंक तेव्हापासून मी त्यांचा अभ्यास करत गेलो होतो. नागपूरचे काही सन्मित्र PhD करत होते, त्याला कमलेश वालावलकरनं माझा रेफरन्स दिला. कमलेश वालावलकरची परमिशन घेतली आणि सांगितलं गड्या तुझं बाकी शून्य नावाचं पुस्तक मी वाचलं आणि तू लई भारी लिहिलंय सोलापुरी भाषेत म्हणत. अरे मनोजरा असं काय करतात? तर त्याचं वाक्य होतं
रंगांचं अस्तित्व नाकारणं यासारखा मूर्खपणा नाही. एक रंगांध माणूसच ते करू शकतो. हो बरोबर आहे. हो हो. आणि जर मी रंगांध असेल आणि मी रंगांचं अस्तित्व नाकारत असेल तर मला काय म्हणाल? असे प्रश्न ग्रेस करत जाईल. मग ग्रेसने महाभारतकारांना प्रश्न विचारला. तो प्रश्न फार सुंदर आहे. सर मला तुम्ही थांबवा, आय एम एन इम्पल्सिव्ह ओरेटर. नाही नाही, चालू द्या तुमचं. मला तुम्ही फक्त असा हात केला की तुम्ही ग्रेस, हां, ग्रेस यांच्या साहित्य विश्वातल्या 2 मुख्य प्रवाहांना स्पर्श केलेला आहे. एक म्हणजे दुर्बोधता आणि दुसरं म्हणजे मानवी जीवनातली दुःखाची अपरिहार्यता. कायदे हयात बंदे गम, असल में दोनों एक है, मौत के पहले आदमी गम से नजात पाए क्यों. गालिबने जे सत्य सांगितलं आणि सिद्धार्थाचा तुम्ही उल्लेख केला की पहिलंच आर्य सत्य दुःख, हे पहिलं आर्य सत्य सिद्धार्थाला जे सापडलं तेच ग्रेसलाही सापडलेलं आहे. मानवी जीवनातलं जे दुःख आहे. आणि चालू द्या तुमचं व्यवस्थित चाललेलं आहे. नाही नाही, म्हणजे कसं होतं ना की चंदूने सांगितलं की चंदूदादा नोज मी बेटर माईंचा नोट्स. ओके फाईन. मी कुठे होतो बरं? हा, तर त्या सगळ्या दुःखाच्या प्रतिभेकडे जात असताना आमचं कसं असतं माहितीये का, आमचा एक असा झापड लावलेला उद्देश असतो. आणि मग मी त्या मिराज नंतर बाहेर पडलो आणि मग मी वाचत राहिलो आणि मला असं लक्षात आलं की चला आपण काय करंट आहे जन असतो, बुडता आहे जन देखवे ना डोळा म्हणूनही कळवळवतो तुकोबाराय. आणि त्याच वेळी तुकोबारायांनी मला सांगितलं की जळेविण मासोळी कैसा तुका तळमळ. माझी जर तळमळ जळेविणासारखी नसेल, आणि बघा मी मास्तर आहे, आज दोनचं पण बरोबर आहे, प्राध्यापकाला समजतं की विषय समजून सांगायचा असेल तर तो आधी स्वतःला समजावला. आणि मग ग्रेसनं मला वाक्य दिलं दुःखाचं आणि वेदनेचं. वेदनेचे सुलभीकरण करण्यासाठी तिचा अपभ्रंश करीत नाही मी. मला ती वीण उसवायची नाहीये. प्रार्थनांची वीण उसवणारा एखादा फकीर सापडेल मला. आणि मग ग्रेस मला प्रार्थना देऊन जातो, तड़पते दिल की सदा वो सुने या ना सुने, अपना तो फर्ज आहे की पुकारते चलो. वाह वाह, शाबास. कधीतरी माझा हा धावा त्या परमेश्वराला ऐकायला जाईल आणि मग तो त्याचे शब्द मला देईल, त्या शब्दांना मी अर्थ देईन. म्हणून ग्रेसनं सामनाच्या लेखामध्ये लिहिलं होतं, मी देवाचा माणूस आहे, त्यांना आज्ञा दिली तर मी लिहावं, नाहीतर गप्प बसावं. बरोबर आहे. मी देवाचा माणूस. आणि अशी देवानं पुरवलेली सारे शब्द तो घेऊन येतो आणि तो महाभारतकारांना प्रश्न विचारतो, धृतराष्ट्र आंधळा का, गांधारी आंधळी का याचा विषाद नाही. सुरताने विनंती आहे त्यांनी नीट ऐकावं. गांधारी आंधळी का याचा विषाद नाही, धृतराष्ट्र आंधळा का हा प्रश्न जीव घेऊ. गांधारीवरचं आंधळेपण लादलं गेलेलं आहे. ती आंधळी नाहीये, ती जन्मांध नाहीये. तिनं तिला फसवल्याबद्दलचा निषेध म्हणून पट्टी बांधून घेतली. गांधारी आंधळी का याचा विषाद नाही, कारण ते लादलं गेलेलं स्वीकारलेलं आहे तिनं. पण धृतराष्ट्र आंधळा का हा प्रश्न जे, धृतराष्ट्र आंधळा आहे का हो? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शिव किंवा कुर्वत संजया. हा धृतराष्ट्र राजकारण करतोय, पितृप्रमात होती. तो आंधळा आहे, तो चर्मचक्षूंचा आंधळा आहे, तो अंतचक्षूंचा आंधळा नाही आहे ना. आम्हाला चर्मचक्षूंचीच दुनिया बघायची सवय लागली हो. मग संत लिहितात, आता माझ्या डोळा यावे अंधपण तेजाचे विधान केले असेल. मला हे तेजच सहन होत नाहीये. आणि जर मला ते सहन करायचं असेल तर परमेश्वरा एम्पावर कर, मला तुझी शक्ती दे. आणि मग मला हे माझ्या कच्च्या गाड्यात पाणी भरायची ताकद दे. मग मग कृष्णाला प्रश्न विचारतो ग्रेस, राधेला विचारतो. आणि ग्रेसचा कृष्ण कसा आहे बघा, सतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटात. किती कृष्ण आहेत? 1 नाही 2 नाही 3 नाही, लाख आहेत.
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच कृष्ण उरला. वा. आता आम्हाला कोणता कृष्ण पाहिजे? आम्हाला देवकीचा कृष्ण पाहिजे, यशोदेचा पाहिजे, नंदाचा पाहिजे, का गोवर्धन उचलणारा पाहिजे, का एक मेंटॉर म्हणून विषाद योगातल्या अर्जुनाला बाहेर खेचून काढून युद्धस्थ कृत्य निश्चय करणार आहे? आम्हाला कोणता? स्वतः इरावती कर्व्यांनी असं म्हटलेलं आहे की महाभारतामध्ये कृष्ण हातालाच लागत नाही. महाभारत तुम्ही संपूर्ण जरी वाचलं तरी कृष्ण हाताला लागत नाही. बरं, आपण विषयाकडून थोडं दूर चाललेलो आहोत. कृष्ण जर समजून घ्यायचं असेल तर भागवतच वाचायला हवं, हरिवंशच वाचायला हवं, तरच कृष्ण थोडाफार हाताला लागतो. बरं, आपण आता असं करूया. खूप सुंदर रीतीने ग्रेस कसा उमजला किंवा उमजून घेण्याचा प्रयत्न चाललाय. उमजला असं भूतकाळात आपल्याला जाता येत नाही. ही एक प्रक्रिया आहे ग्रेस समजून घेणं, आणि ही चालूच राहणार आहे. तर श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते जरूर विचारू शकतात. त्यांनी स्वतः अनम्यूट व्हावं आणि आपले प्रश्न मनोज सरांना विचारावेत. तर माझा एक प्रश्न आहे की हो, नियती हा अपरिहार्य नियती किंवा मानवी जीवन हे प्रारब्धावर आधारित आहे, पूर्व सुनिश्चित आहे, अशी एक थिअरी आपल्याकडे आहे की जे घडणार आहे. त्याला काही आपल्या हातात त्याच्या काही दोऱ्या नाही आहेत. ही सगळी दोरी परमेश्वराच्या हातामध्ये आहे. तर हा नियतिवाद ग्रेसांच्या साहित्यामध्ये कुठे डोकावतो का? जसं जीएच्या कथांमध्ये आपल्याला अपरिहार्य नियती ही मानवी जीवनाशी खेळ करताना दिसते, तसं अपरिहार्य नियती ग्रेसांच्या साहित्यामध्ये तिचं कुठवर महत्व आहे? ग्रेस नियतीबद्दल बोलताना म्हणाले होते की यार मैं क्या बताऊं, हो, मेरा पैदा होना और मेरा मर जाना मेरे हाथ में तो नहीं है. हो. और मैं नियति के बारे में आपको एक कहूंगा सरकार, जो मेरे हाथ में नहीं है उसके बारे में मैं क्यों सोचूं? लाई हयात आए कजा ले चली चले, अपनी खुशी न आए अपनी खुशी चले. नियतीला त्यांनी मोडीतही काढलं नाही, गोंजारलाही नाही, हत्कारलाही नाही. वर्तमानात जे दिसलं ते अत्यंत त्यांना हव्या असलेल्या मायावी शब्दात मांडलं. ताजमहलला म्हणाले, शापच आहे मला संगमरवरात स्वप्न दडवून ठेवण्यात. वा, फार सुंदर. अनिलला काहीतरी विचारायचंय. अनिलने हातवरती केलेला आहे. अनिल बोला. अनिल अनम्यूट व्हा. हा, सुरुवातीला मनोज सर म्हणाले की ग्रेसांनी म्हटलंय की आजूबाजूच्या प्रेक्षकांचं, श्रोत्यांचं, लोकांचं भान ठेवणं महत्वाचं आहे. अशा अर्थाचं आपण एक सुरुवातीला विधान केलं. बाजू की दुनिया में लपेट लेता हूं. हा, असं असताना मग बाजूच्या दुनियेचा लसावी लक्षात घेऊन त्यांनी कविता का नाही केली? सर खरं सांगू, आपल्याला आवडतं ते चांगलं आणि आपल्याला जे आवडत नाही ते वाईट, असं का बरं दुर्बोध आपण? नाही, मी वाईट असं म्हणतच नाही. ते वाईट असं म्हटलं असतं तर मी आज हजरच राहिलो नसतो. माझं म्हणणं आहे की जर जेव्हा तुम्ही म्हणता की मी परिस्थितीचं, आजूबाजूच्या लोकांचं भान ठेवतो, तर मग ते भानाप्रमाणे त्यांचं काव्य का नाहीये? आहे ना सर, त्यांचं काव्य आहे. त्यांचं माझ्यासारख्या अत्यंत कमी संवेदनाशील मराठी विषयीच्या लोकांसाठी त्यांनी का नाही साधी काव्य केली? संतांची एका ठिकाणी आपण तुकोबांचं कौतुक करतो की त्यांचं मराठी किती सामान्य माणसाला कळलं. एका ठिकाणी ज्ञानेश्वरांचं कौतुक करतो की त्यांनी कठीण संस्कृतातनं त्या काळच्या 13व्या शतकात मराठीत आणलं. असं असताना इथे आपण दुर्बोधता ह्याचं आपण स्वतःच भयंकर कौतुक करतो आणि सांगतो की तुम्ही त्यांच्या पातळीला नाही गेलात. नाही, कौतुक नाही आहे सर, मी सांगतो तुम्हाला. अरे महत्व मी सांगतो. चंदू सर काही बोलू इच्छितात? हा, बोला चंदू सर. मनोज. हा सर. तुम्हाला असं काही एखादी कविता किंवा असं काही लिखाण आहे
की जे अनिलने पॉइंट आउट केलं तसं जनसामान्यांच्या पर्यंत पण ते पोचू शकलेलं आहे की मी असं मी काही तुम्ही अजून उद्धृत माझा केलं? मनोज सरांसाठी माझा मुद्दा परत विशद करतो. मनोज सर, प्लीज प्लीज. नाही, तुम्ही माझ्याकडे बघत नाहीत म्हणून. नाही नाही, मी आता तुमच्यासाठीच एक पुस्तकच काढलं. नाही 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 नाही, ऐका, मी हार्ट सर्जरी शिकवतो, पण मी हार्ट सर्जरी जेव्हा नर्सेसना शिकवतो, टेक्निशियनना शिकवतो, मी ज्युनियर डॉक्टर्सना शिकवतो आणि सिनियर कन्सल्टंटना शिकवतो. सर्जरी तीच असते, फक्त माझी पातळी मी बदलतो. कारण तुम्ही आता मला म्हणालात की आजूबाजूचं जे लोक आहे त्यांचं भान ठेवलं पाहिजे मला. ऑफकोर्स आय एग्री. जेव्हा तुम्ही आमचे गायक जे गातात, संगीतात मला जास्त परिचय असल्यामुळे, ते मैफिलीतल्या लोकांसाठी बडा ख्याल दरबारीचा पण गातात, एक दरबारीमध्ये तराणा पण गातात, दरबारीमध्ये एक ठुमरी पण गातात. म्हणजे असं मी विचारतो, ग्रेसांनी असं का नाही केलं? आणि मला खात्री आहे का माझ्यासारखे लोक जास्त आहे. मला वाटतं कलेच्या प्रांतातला हा एक मूलभूत प्रश्न आहे की कला ही एसोटेरिक असावी का, म्हणजे काही विशिष्ट समुदायापुरतीच मर्यादित असावी का? आणि प्रासंगिक जे प्रश्न आहेत, सामायिक जे प्रश्न आहेत, किंवा आता वर्तमान काळात ज्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत, राजकीय महत्त्वाच्या किंवा सामाजिक महत्त्वाच्या, ह्यांची दखल प्रत्येक कवीने घेणं हे अपरिहार्यच आहे काय? हा एक मूलभूत प्रश्न याच्यातून उपस्थित होतोय. आता आपण इथं लेटेस्ट ॲग्री टू डिफर असेच बसलो, आपण काही इथं ग्रेसने काय केलं काय नाही मला माहित नाही. बरोबर आहे. ग्रेसने असं का नाही केलं याचं उत्तर मी देऊ शकत नाही, कारण आय एम नॉट. हे बघा, काही कवी ग्रेस FLL फुल. आता फुल आहे पण मी ग्रेसफुल आहे. केशव सुतांनी क्रांतिकारक कविता लिहिल्या म्हणून बालकवींनी तशाच लिहाव्या, किंवा मला तेंडुलकर सरांची एक गोष्ट पटली, तेंडुलकरांनी प्रश्न पटली. मी आता तुमच्यासमोर एक कविता वाचतो. हो हो, ही ग्रेसची याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही, तो सगळ्यांनी मनापासून ऐकाल. विकायला आज निघालो मी व्यथा, विकायला आज निघालो मी व्यथा, जुनी माझी कथा कोण घेई, तुझ्या बाजाराचे वेगळेच भाव. ग्रेस आहे बरं का, तुझ्या बाजाराचे वेगळेच भाव, माझे घाव कसे खपतील. तुझ्या बाजाराचे वेगळेच भाव, कसे माझे घाव खपतील. हाडाच्या रे भिंती मातीच्या या घरा, दुःखाचा हा भार कोण घेई. ग्रेस आहे, हाडाच्या रे भिंती मातीच्या या घरा, दुःखाचा हा भार कोण घेई. आता पुढची वेळ इथे पंचलाईन आहे, दोन कडवी आहेत. कोण घेई, तेंडुलकर सर आपके लिए, कोण घेई माझ्या ओसाडाचा भोग. मी ओसाड आहे, तुम्हाला दुःख नकोय कवितेतलं, तुम्हाला गोंजारणार पाहिजे. आणि माझी कविता गोंजारत नाही, ती विदग्ध वास्तव उभी करते, म्हणून ग्रेस दुर्बोध आहे. कारण आम्हाला सत्य नको आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती. कोण घेई माझ्या ओसाडाचा भोग, त्याच्या घरा आग लागायची. म्हणूनच माझी, अब गौर से सुनिए, म्हणूनच माझी दुःखावर माया, वेगळीच काया हवी मला. मला वेगळी काया दे, हे तुझं दैवी दुःख मला या कायेत भोगता येत नाही. म्हणून भाष्यकार म्हणाले, माझा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, अधिकारण देह. म्हणून मी मगाशी तुम्हाला एक रेफरन्स दिला की गांधारी आंधळी का याचा विषाद नाही, धृतराष्ट्र आंधळा का हा प्रश्न जीव घेई. चर्मचक्षुनी जी दुनिया दिसते तिच्यावरती आपण काय करतो, भरोसा ठेवतो आणि आम्ही प्रतिबिंब बघत असतो. म्हणून ग्रेस एका ठिकाणी म्हणाला, प्रतिबिंबांचे तारण देऊन मी तुला आरसा नाही मागत, मागधी जुनेच बळ घेऊन तू नव्याने दचकलीस. आता आरशासमोर उभा, आता आरशाच्या प्रतिमेसमोर तो लिहितात, वाचतो सर. मनोज सर आता आपण वाचतो, 4 ओळी आहेत फक्त. होय सर. मला आरशात प्रतिमा चुकीची दिसते, मग मी नजरेवर मेंदूचे लगाम घालून खोट्याचे खरे का मानायचे. कारण मी डावात असलो तर ते मला उजवं दिसतं आणि उजवं दिसलं तर ते डावं दिसतं. प्रतिमेला काहीतरी आकलन लागतेच, बुद्धीचे म्हणा,
कल्पनेचे म्हणा, मग बुद्धीचे भास तेवढे खरे आणि कल्पकतेचे भास तेवढे फसवे, असा पंक्ती प्रपंच का ग्रेस आहे. आणि ही घोर फसवणूक आपण आरशाकडे बघून फसवून घेतो की नाही. मग जर तुम्हाला ग्रेस समजून घ्यायचा असेल तर एक अभंग देतो तुम्हाला. पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश, खेम देऊ गेले परी मीची मी एकली, उभा की स्वयंभू दिसे. मिठी मारायला गेल्यानंतर विठ्ठल नाहीच आहे, मीच विठ्ठल आहे. मग ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अरे अरे ज्ञाना झाला ती पावन, तुझे तुझ कळो आले, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, विठला संदेह अन्यथा तू. जोपर्यंत तुमचं अंतर्विरोधी द्वैत सुटत नाही, जोपर्यंत त्याला आम्ही दुर्बोधच म्हणणार आहोत, तोपर्यंत तुम्ही ओपन हार्ट करू शकला नसता सर. तेंडुलकर सर तुमच्यासाठी बरं आपण किती जणांना हार्ट सर्जरी येते. मनोज सर आपण आता मी थांबतो. असं करूया, हा आपण आता धोंडगे सरांना पाचारण करूया. हा कारण आपल्याकडे मनोज वेळेची सरांचे मर्यादा आहे. खास मनोज सरांचे आभार. मनोज सरांनी अतिशय उत्तम रीतीने ग्रेस जितका समजू शकतो, म्हणजे ही हॅज ट्राईड इज लेवल बेस्ट टू प्रेझेंट ग्रेस टू अस. खूप खूप धन्यवाद मनोज सर. आणि आता मी धोंडगे सरांना पाचारण करतो. धोंडगे सरांनी एक कविता घेतलेली आहे ग्रेसची, आणि त्या कवितेचं ते आपल्याला रसग्रहण करून दाखवणार आहेत. म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशनच आहे, हे एक प्रकारचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन आहे. सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला आता सुरुवात करावी. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. मी निबंधच लिहिलेला आहे, त्या निबंधाचं वाचन करणार, म्हणजे मग उपलब्ध वेळेमध्ये ते संपूर्ण विवेचन मला करणं शक्य होईल. कवी ग्रेस यांची जी मी कविता निवडलेली आहे, मला आता एक सांगा डॉक्टर साहेब की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, चांगला पोहोचतोय. हां. दुसरी गोष्ट अशी की माझा निबंध पूर्ण होईल इतका वेळ निश्चितच मला मिळेल अशी मला नक्की तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या सर. तर कविता आहे संध्याकाळी. संध्याकाळी मागच्या परसात चक्क आवाज येतो ओळखीच्या पावलांचा. पणतीवर बिरबिरणाऱ्या वाऱ्यासारख्या आठवणी गच्च दाटून येतात डोळ्यात. हे एक कडवं. दुसरं, संध्याकाळी पाहायची असते हाडाच्या पारदर्शी भिंगातून गुलमोहरांच्या झाडांची पेटलेली रांग. असे का असतात बहर, रक्ताचीही त्यांना अपुरी पडते सर. तिसरं कडवं, संध्याकाळी झाडांच्या कुशीत गोळा होणाऱ्या अंधाराशी सलगी जडत असते आपसूक. इथून तिथून सारखेच दिसत असते मरणोत्तर अंगणासारखे आभाळ. शेवटचं कडवं, संध्याकाळी आळेबळे काढून ठेवली जातात पायातली कचकचती जोडवी. प्रसरण पावणाऱ्या शब्दांना असे कसे सुचून जाते शहाणपण. गळा, ओठ, डोळे, हात, पाय निमूटपणे येऊन बसतात ललाटाच्या वळचणीखाली. एवढी कविता आहे ग्रेस यांची. कवी ग्रेस यांची 4 कडव्यांची व 19 ओळींची ही कविता आहे. प्रत्येक कडव्याची सुरुवात संध्याकाळी या शब्दाने होते व कवितेचे शीर्षक संध्याकाळी हेच आहे. कवी ग्रेस यांच्या कवितेतली संध्याकाळ ही मध्यवर्ती प्रतिमा आहे. संध्याकाळच्या कविता म्हणजे पहिला काव्यसंग्रह 1967 साली आलेला. या पहिल्या काव्यसंग्रहाच्या शीर्षकात तर संध्याकाळ हा शब्द पूर्वभागी आहे. हेच सांध्य पर्वातील वैष्णवी व सांज भयाच्या साजणी 6 या संग्रहांच्या सांध्य पर्व व सांज भय या शब्दांबाबत लिहिता येईल. प्रस्तुत संध्याकाळी ही कविता मात्र चंद्रमाधवीचे प्रदेश 1977 या संग्रहातील असून या संग्रहात इतरही कवितांमध्ये संध्याकाळी प्रतिमा येते. कवी ग्रेस यांच्या कवितांमध्ये दाटून येणारी ही प्रतिमा काहूर, क्रूर, दुःख, भय, उदासीनता, कातरता, अंधकार, व्याकुळता इत्यादी इत्यादी भावांनी कवीच्या हृदयाला भरवून आणणारी आहे. हे भरते त्यांच्या विविध कवितांमधून अनेकविध प्रतिमांच्या माध्यमातून तरलपणे अभिव्यक्त होते. कवीने संध्याकाळच्या कविता या संग्रहातील शीर्षक कवितेमधून टायटल पोएम
या एकंदर कविता कशी आविष्कृत व्हावी याचा ओनामा प्रकट केला आहे. ज्या कवितेचा उल्लेख मनोज सरांनी केला. कविता एक क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जसे परते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भ्रमणी यावे. या कवितेची रचना सुलभतेसाठी अशीही करता येईल. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, तशी म्हणावी गाणी, गाय जशी अंबरते तसेच व्याकुळ व्हावे व तशी म्हणावी गाणी, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे व तशी म्हणावी गाणी. क्षितिज उंच सखल असते व तसेच दिसते, पण कवीला इथे त्याचे मायावी असणे अभिप्रेत नाही. आपली कविता सरळ रेषीय नसावी, उंच सखल अशी खालीवर होणारी असते. थोडक्यात तिला क्षितिजाची दृश्य लय प्राप्त व्हावी. देहावरची त्वचा छिलून घेत असताना ज्याचे कथन करता येऊ नये अशा प्राणांतिक वेदनामयतेचा अनुभव यावा. गायीच्या अंबरण्यातून जी कारुण्यपूर्ण व्याकुळ होते तसे वाकुळ होता यावे व तो अनुभव मांडता यावा. आणि सांजेच्या वेळेला सूर्य बुडत असताना अगदी निशब्द भरून यावे तसेच कवितेत यावे अशी मनीषा कवीने व्यक्त केली आहे. उपमा अलंकारातील पूर्णोपमा किंवा मालोपमा अलंकारातील कविता म्हणजे कवी ग्रेस यांचे काव्यविधान होय. या कवितेतली पहिली ओळ दृक् प्रतिमेची, दुसरी ओळ स्पर्श प्रतिमेची, तिसरी ओळ व चौथी ओळ भाव प्रतिमेची आहे. दृक् स्पर्श भाव अशा संवेदनांची अभिव्यक्तीची अभिलाषा व्यक्त करणारी ही कविता आहे. या कवितेतील सांज प्रवाही अलगद भरून यावे या ओळीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी या कवितेला जाणून घेण्याचा प्रयत्न करू. संध्याकाळ या शब्दातील संध्य या शब्दाचे दोन अर्थ होते. त्यापैकी एक अर्थ म्हणजे जागृत आणि निद्रा या मधली स्थिती म्हणजे स्वप्नावस्था. दुसरा अर्थ म्हणजे इहलोक आणि परलोकाच्या मधली स्थिती म्हणजे ही स्वप्नावस्था होय. पहिल्या अर्थानुसार जागृत आणि निद्रा म्हणजे प्रकाश आणि अंधार काळ म्हणजे संध्याकाळ होय. जागृत काळात पदार्थाचे ज्ञान दिवसाच्या प्रकाशात होते. दिवसाचा प्रकाश नसताना पदार्थाचे ज्ञान होऊ शकत नाही. पण जागृत काळ व प्रकाश संपल्यानंतर पदार्थाचे ज्ञान आत्मप्रकाशात होते. या आत्मप्रकाशातील पदार्थाचे ज्ञान जागृत अवस्थेतील प्रकाशात दिसणाऱ्या पदार्थासारखे हुबेहूब असते. संध्याकाळी आत्मप्रकाशी असते व त्या आत्मप्रकाशात जे अलगद भरून येते ती कवी ग्रेस यांची संध्याकाळची कविता असते. आता विश्लेषणासाठी निवडलेली संध्याकाळी ही कविता पाहू. पहिल्या कडव्यातील अनुभवाचे निवेदन या प्रकारे केलेले आहे की संध्याकाळी मागच्या परसात चक्क आवाज येतो ओळखीच्या पावलांचा. पावलांचा हा आवाज चालण्याचा आहे, ज्याची त्याची चाल असते. ती जशी दृश्य असते तशी श्राव्यही असते. श्राव्य दृष्ट्याही ती परिचित झालेली असते. इथे संध्याकाळच्या वेळीचा हा आवाज येतो आहे, हा श्राव्य अनुभव आहे, हा भासात्मक अनुभव आहे. तो इतरांना येईलच असे नव्हे. हा अनुभव जरी भासात्मक असला तरी चक्क या शब्दप्रयोगाने तो सत्य असल्याची शाश्वती प्रकट आहे. मागच्या परसात या शब्दबंधातील मागच्या या पदामुळे तो परसाचे स्थान स्पष्ट करतानाच भूतकालीन अनुभव असल्याचे सूचित. याच कडव्यात दुसरा अनुभव आहे तो दृक आहे. पणतीवर भिरभिरणाऱ्या वाऱ्यासारखे आठवणी गच्च दाटून येतात गळ्यात. पणतीवर भिरभिरणाऱ्या वाऱ्याची प्रतिमा आहे. वारा हा काही दृक नसतो, तो स्पर्श संवेदनेनं अनुभवता येतो. पणतीच्या वातीला फडफडणारा वारा आठवणींची फडफड व्यक्त करतो. पणतीची वात तेवते, हेलकावते, विजूविजू होते, सावरते, तेवते असे वातीचे नाना विभ्रम दिसतात. या दृक प्रतिमेमुळे आठवणींचे विभ्रम कळतात. त्यांनाच कवीने गच्च दाटून येतात गळ्यात म्हटलं आहे. आठवणींची विविधता विभ्रमांमधून प्रतीयमान केली आहे.
यामुळे गच्च हे विशेषण येते. पहिल्या ओळीतील चक्कशी हे गच्च हे विशेषण शैलीदृष्ट्या समन्वित आहे. गच्च दाटून येणाऱ्या आठवणी व्याकुळतेचा अनुभव व्यक्त करतात. दुसऱ्या कडव्यात अमूर्त अनुभवाचे एक निसर्ग दृश्य रेखाटले, लँडस्केप आहे. संध्याकाळी या दृश्याच्या पार्श्वभूमी आहे. संध्याकाळ पाहायची असते. हाडाच्या पारदर्शी भिंगातून गुलमोहरांच्या झाडांची पेटलेली रांग, हे लाल गुलमोहर आहेत म्हणून पेटलेले. रक्ताची सर येऊ नये इतके लाल आहे, अगदी लाल जर्द. असे का असतात बहर की ज्यांना रक्ताची सर अपुरी पडावी? ही कवितेची ओळ आहे. पण हे दृश्य पाहायचे ते हाडाच्या पारदर्शी भिंगातून. हाडांना संवेदना नसते, स्पर्श संवेदनाही नसते. गंध, रूप, रस इत्यादी संवेदनांचा तर प्रश्नच येत नाही. गुलमोहरांच्या झाडांची पेटलेली रांग कशी पाहायची हे प्राया सांगायचे आहे. म्हणजे दृक संवेदनानुभव द्यायचा आहे, पण तो डोळ्यांचा विषय न करता हाडांचा विषय करून द्यायचा आहे. हाडांच्या पारदर्शी भिंगातून डोळ्यांनी जरी पाहायचे तरी भिंग वापरायची ती पारदर्शी हाडांची. याचा अर्थ पारदर्शी पाहायचे. सच्चेपणासाठी हाडाची प्रतिमा वापरली जाते. सच्चेपणा हा पारदर्शक असतोच. उदाहरणार्थ हाडाचा शिक्षक. हाडाचा शिक्षक म्हणजे पारदर्शकपणे सच्चा असलेला असा. सच्चेपणे असतो. सच्चेपणाने लालजर्द गुलमोहरांच्या झाडांकडे पाहिले तर त्यांचे पेटलेले असलेच दिसेल व रक्तवर्णिमतेच्या अनुभवानं रक्तालाही सर येऊ नये इतके ते भयंकर दिसण्यास. भयंकराचा अनुभव दुःखद आहे. संध्याकाळी ही गडदता प्रामुख्याने व्यक्त झाली आहे. निसर्ग दृश्यात्मक अशा या मूर्त दृश्यामुळे अमूर्त अनुभव व्यक्तिगत जाणीव व्यक्त करतो. तिसऱ्या कडव्यात संध्याकाळी अंधार वाढत गेल्यानंतरच्या दृश्यातून अनुभवाची जुळणी केली आहे. वाढत जाणाऱ्या अंधाराचे वर्णन झाडाच्या कुशीत गोळा होणाऱ्या अंधाराशी समांतरपणे केले आहे. आपोआप या अंधाराशी सलगी जडते हा व्यक्तिगत अनुभव थेटपणे व्यक्त झाला. ही सलगी जडते त्याचे परिणत रूप इथून तिथून आभाळ हे मरणोत्तर अंगणासारखे दिसणार. इथे आपसूक हा शब्द महत्वाचा आहे. तो सहजानुभूती दर्शक आहे. पहिल्या कडव्यात व्याकुळता आहे. दुसऱ्या कडव्यातील दुःखद अनुभव सच्चा असल्याचे जाणवावे अशी अभिव्यक्ती आहे. तिसऱ्या कडव्यातील अनुभव या अनुभवांच्या जातीचाच पण वर्धित आहे. आणि मरणोत्तर अंगण म्हणजे भयान वातावरणाने भरलेले अंगण. मरण हे दुःखद असते. लाल रंग दुःखदर्शक असतो. या कडव्यातला काळा रंग दुःखद भयानता गडद करणारा आहे. इथून तिथून म्हणजे आभाळभर अंधाराचा काळोख दाटलेला आहे. तो अर्थातच दुःखद म्हणून भयप्रद आहे. चौथ्या कडव्यात आळेबळे म्हणजे बळजबरीने पायात टचटचणारी जोडवी काढून ठेवली जातात. जोडवी हा सौभाग्य लेण्यांमधला मोडला अलंकार आहे. पतीच्या मृत्यूनंतर एकंदर साज उतरून घ्यावा लागतो. यामध्ये जोडव्यांचाही समावेश. ती काढून ठेवण्याचे काम बळजबरीनेच करावे लागते. अत्यंत दुःखद अवस्थेत मानसिक दृष्ट्या खचलेपण आलेले असताना मानसिक धैर्य एकवटून ही सौभाग्य लेणी काढायची. यासाठी आळेबळे असा अभ्यस्त शब्द प्रयोग केला. या शब्दाला अर्थातच शैलीगत परिमाण आहे. सुवासिनीच्या पतीच्या मृत्यूत्तर हे सौभाग्य लेणे टचटचणारे होणे हे स्वाभाविक, पण ते सुवासिनीसह कमी अधिक प्रमाणात तिच्या निकटवर्तीयांनाही टचटचणारे. टचटचणारी हा अभ्यस्त शब्दप्रयोग आळेबळेशी समांतर आहे. टचटचणाऱ्या अवस्थेत आळेबळे जोडवी काढणे हे वेदनेत भर घालणारे. सुवासिनीच्या व काढणाऱ्याच्या वेदना आळेबळे व टचटचणारी या शब्दांमधून प्रतीत होते. प्रसरण पावणाऱ्या शब्दांना असे कसे सुचून जाते शहाणपण, की प्रसरण पावणाऱ्या शब्दांचे शहाणपण खात्रीने व्यक्त करणारे ठाम विधान आहे. हे उद्गार चिन्ह असल्यामुळे लक्षात येईल. आळेबळे व टचटचणारी हे शब्द जर प्रसरणशील मानले आणि त्यांच्या अभ्यस्ततेमुळे ते रूपदृष्ट्या प्रसरणशील आहेतच, पण अर्थदृष्ट्या प्रसरणशील असण्यात त्यांचे शहाणपण आहे. प्रसरणशील शब्दांमधून जो कृतीचा बोध होतो ते त्या शब्दांचे शहाणपण आहे.
अमूर्त शब्द इथे कृतीप्रवण म्हणजे भावपरक झालेले आहे. गळा, ओठ, डोळे, हात, पाय निमूटपणे येऊन बसतात ललाटाच्या वळचणीखाली. या ओळीत 5 इंद्रियांचा संघात निमूटपणे प्रार्थनाला स्वीकारतो. निमूटपणे या शब्दातून या 5ही दैहिक इंद्रियांचे काही काळ का होईना कृतीशून्य म्हणजे भावशून्य होणे व्यक्त झाले. ललाट हा शब्द प्राक्तन विधिलिखित अशा अर्थाने प्रयुक्त शब्द आहे. या सर्व इंद्रिय प्रतिमा या अतिंद्रिय अशा शोकात्म अनुभव होता. परिणामतः या कवितेतील अनुभव हे दैहिक अनुभवांऐवजी मानसिक अनुभव होता. मुक्त छंदातील या कवितेतून कवी ग्रेस यांनी माध्यमातून अनुभवाची मांडणी केली आहे. तसेच प्रतिमांबरोबर विविध अलंकारही निदर्शनास येतात. पहिल्या कडव्यात भाविक अलंकार आहे. पूर्वी घडलेली गोष्ट जणू काही आताच घडते आहे असे वाटणे हे अलंकाराचे वैशिष्ट्य होय. मागच्या परसात चक्क आवाज येतो ओळखीच्या पावलाच. दुसऱ्या कडव्यात रूपक अलंकार. गुलमोहरांची रांग व रक्त या अनुक्रमे उपमेय आणि उपमान यात आत्यंतिक साम्य कवीला जाणवलेले असल्यामुळे हे कडवे रूपक अलंकाराने अलंकृत झाले. तिसऱ्या कडव्यात उपमा अलंकार. भिन्न पदार्थांमधील सारखेपणामुळे उपमा अलंकार होते. इथून तिथून सारखेच दिसते मरणोत्तर अंगणासारखे अभाव. चौथ्या कडव्यात सार अलंकार. एखादा अनुभव उत्तरोत्तर वाढत जाऊ शेवटी परमावधी झाली असे वर्णन येते तेव्हा सार अलंकार. पहिल्या कडव्यात व्याकुळता, दुसऱ्या कडव्यात दुःख, तिसऱ्या कडव्यात गडद दुःख आणि चौथ्या कडव्यात मृत्यू असा दुःखानुभवाचा विकास. संध्याकाळचे दुःखानुभव म्हणजे सांज प्रवाहातले दुःखानुभव आहे. संध्याकाळी कवी सूर्यास्तासारखा बुडतो आणि बुडता बुडता त्याला भरून येते. या आत्मप्रकाशातून भरून येणे भरते ही त्याची अभिव्यक्ती असते. ही अभिव्यक्ती बहुशः शोकात्मक असते. मानवी आयुष्यात संध्याकाळ ही प्रतिमा रूपाने आयुष्याची अखेर असते. सकाळ बाल्य, दुपार तारुण्य आणि संध्याकाळ वार्धक्य व नंतर मृत्यू. भारतांब्यांच्या हृदयाला आयुष्याच्या अखेरीस या संध्याकाळच्या संध्याछाया विभवित होत्या. कवी ग्रेस यांची संध्याकाळ हा सर्जन काळ. हा सर्जन काळ मानवी जगण्याचे सारसर्वस्व वेचून काव्याच्या विविध शक्तींद्वारा शोकात्मता अभिव्यक्त करणार आहे. प्रस्तुत कविता हे त्याच्या इथे. आणि मी थोडस बोलतो 2 मिनिटं. होय सर. या कवितेमधून कवी ग्रेस यांच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा वेधपण घेतला. विशेषतः आपलं एक व्याख्यान प्रतिमांवर व्हायचं होतं. हो, प्रातिनिधिक कविता घेतली तुम्ही अगदी. तर प्रतिमा कवी ग्रेस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. संध्याकाळी विशेषण जवळजवळ सगळेच त्यांच्या पुस्तकांच्या पुस्तकांचा उल्लेख केला मी केलेला. तर त्याच्यामध्ये संध्याकाळ येते. त्या संध्याकाळचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एका कवितेचे विश्लेषण करण्यासाठी खूप विचार, खूप चिंतन, बरोबर आहे, साहित्यशास्त्रीय सिद्धांत आणि मुख्य म्हणजे कवी ग्रेस यांचं सगळं एकंदर साहित्य डोक्यात ठेवून कवितांची उदाहरणं मनोज सरांनी प्रस्तुत केली. ती मी महाकवी दुःखाचा हे फार मध्यवर्ती त्यांच्या कविता. ती कल्पनाच आहे. दॅट इज द स्पाइन ऑफ दिस पोएम अँड लिटरेचर. अतिशय सुंदर असं विश्लेषण, एक प्रकारचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला आता सरांनी आपल्या अधिकारवाणीने करून दाखवलेलं आहे. आपण एखाद्या अंधाऱ्या गुहेमध्ये शिरतो, तिथे अतिशय सुंदर अशी भित्तीचित्र काढलेली असतात, पण ती आपल्याला स्पष्ट दिसत नाही. आणि मग आपल्या सोबत असलेला जो गाईड असतो तो आपला विजेरीचा प्रकाश त्यांच्यावरती टाकतो आणि मग त्यांचं रूप आपल्याला अगदी खुलून दिसायला लागतं. आणि जे आपल्या दृष्टीला दिसलेलं नसतं ते देखील आता दिसायला लागतं. तसाच अनुभव मला सरांच्या व्याख्यानातून आला. अतिशय अतिशय सुंदर विश्लेषण सरांनी केलेलं आहे. आता मी एकच बोलतो, म्हणजे जीएनचा आणि ग्रेसचा जो पत्रव्यवहार झाला, हो बरोबर आहे, प्रसिद्ध झालाय सर. जीए काय म्हणतात, आता सरांनी लिहिलेला त्याचं जीस्ट आहे सर.
जे म्हणतात ते पटतं. शब्दांच्याही अंगात कविता येते ती कविता ग्रेसची. वा. किंवा मी म्हणेन की शब्दांच्याही अंगात कविता येते ती कविता ग्रेसची असते. हो विशाल उग्र श्वापदाप्रमाणे वाटणाऱ्या आयुष्यानं, हो हो विशाल उग्र श्वापदाप्रमाणे वाटणाऱ्या आयुष्यानं मध्येच एक डोळा उघडून रोखून पाहावे तसा अनुभव देणारी तुमची कविता. बरोबर आहे. किंवा संगीताच्या भाषेमध्ये मी म्हणेल की मारवा रागाच्या स्वराविष्कारातून संगीतकार जे भाव प्रकट करतो ते ग्रेस आपल्या शब्दांच्या माध्यमातून प्रकट करतात, पण तो अनुभव तोच असतो. तो म्हणजे विषण्णतेचा मारवा या रागामध्ये षडज घेतला जात नाही, म्हणजे होम कमिंग नाहीये. हा, होम कमिंग ग्रेसांच्या कवितेमध्ये देखील नसतं. विसावा नसतो आहे, असतं, पण ते क्वचित अल्प प्रमाणामध्ये आहे. जयंत आणि त्यांचा फार मस्त संवाद आहे. मला कवी होता आले असते तर माझ्या शब्दांना थोडा तरी अर्थाचा स्पर्श झाला असता. बरोबर आहे ग्रेससाठी. आणि जीएस पुढे लिहितात. आता डोंगरेकरांनी जे मांडलं ते इतकं सुंदर मांडलं, तेच थोडं जिस्ट आहे. या कवितेच्या अंतरंगात रचनाबंधात गतिमान दृश्ये चित्रशिल्पे असतात. जी कविता संगीत घेऊनच जन्माला, बरोबर ती कविता ग्रेस असते. पण या कवितेमध्ये एक अंतस्थ संगीत आहे, अंतस्थ लय आहे. आणि मगाशी सर म्हणत होते तर ती जी अवस्था ना, दॅट इज मेटाफिजिकल. आता आपण थोडं तांत्रिकतेकडे वळूया की ग्रेस हे मुक्तछंदात लिहित नव्हते. आता ग्रेसांच्या ज्या कविता आहेत त्यांना एक अंगभूत लय आहे, असं अतिशय महत्वाचं विधान आता मनोज सरांनी केलेलं आहे. मला वाटतं आपण श्रोत्यांना देखील थोडंसं सहभागी करून घेऊ आपल्या या परिसंवादामध्ये. आपण अनम्यूट व्हा, आपल्याला परवानगी आहे. कोणाला आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे असतील किंवा काही अभिप्राय व्यक्त करायचे असतील आतापर्यंत जे सगळं विवेचन झालं, तर नक्कीच आपण त्यांच्या चॅट वरती मनोज सरांसाठी काहीतरी लिहिलेलं आहे. हो हो नक्कीच बोला. हा, तर सुनील सर तुम्ही ते स्वतः अनम्यूट व्हा आणि बोला. अजून कोणाला? गाडगीळ सर इथे उपस्थित आहेत. गाडगीळ सर, आपण काही बोलू इच्छिता? आतापर्यंत जे सगळं विवेचन झालेलं आहे ते ऐकून निश्चितच आपल्याला काही ग्रेस यांच्या कवितांविषयी बोलावं असं वाटत असेल, किंवा आपले स्वतःचे काही जे विषय आज आपण घेतले आहेत विवेचनासाठी, मानवी आयुष्यातलं दुःख, अपरिहार्यता, नियती, याच्याविषयी काही बोलावं असं वाटत असेल तर जरूर प्रकट व्हा. मनोज, आपण बोला. राजपुत्र आणि डार्लिंग नावाचे एक सुंदर पुस्तक आलं होतं त्यांचं. आता ग्रेस आमच्या प्रतिमा सृष्टीला, आज करंदीकर सर नाही आहेत पण त्यांची प्रतिमा सृष्टी आणि आता डोंगरेकरांनी सांगितलं त्याच्या अनुषंगानेच मी सांगतो, किती छान प्रश्न निर्माण करतो बघा. आम्हाला वाचायला आलं पाहिजे बरं का. आम्हाला अर्धविराम, पूर्णविराम, ऱ्हस्व, दीर्घ जर वाचता आले ना तर ग्रेस जास्त होईल. आता ती कविता कशी वाचायची मला कानोलकरांनी शिकवली. सरांनी उद्गार चिन्हाचा पण उल्लेख केला. इतकं सूक्ष्मपणे त्यांनी परीक्षण केलं त्या कडव्यांचं. उद्गार चिन्ह आलेलं आहे ते देखील सरांनी. हे सांगतो मी तुम्हाला की नक्षत्रांचे देणे म्हणून एक कार्यक्रम झाला होता आणि मी खानोलकर जीएन वरती कार्यक्रम करत होतो. गुड यात्री तुम्हाला मी बोललो. खानोलकर लिहितात, माझ्या या अजाण कवितेचा अपमान का करता बघा. माझ्या या अजाण कवितेचा अपमान का करता भाऊ. पेलवेल का ती तुम्हाला. ती ज्या वाटा चालते त्या सोसवतील का तुम्हाला. मंत्र्यांचे रुद्राक्ष करावे लागतील. अशा व्यवस्थित अवस्थेमध्ये खानोलकर आम्हाला कविता वाचायला शिकवतात. मग ते मला सांगितलं की कविता कवीच्या तोंडातून ऐकायची. मग आता ग्रेसची कविता वाचताना मी ते वाचनाची सवय ठेवली की आरोहामध्ये आवरामध्ये जावं आणि मग तो कविता लिहितो. डार्लिंग डार्लिंग, वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात. अर्थ प्रकट झाला ना. डार्लिंग, वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात, म्हणजे अजून कशाच तरी असतात. डार्लिंग, वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात, फुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात, शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्य जटिल साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. आता तुमच्याकडे फुलं आहेत पण रसिकच नाही आहे, ते फुलांचा वाळवंट आहे, त्याला काय उपयोग आहे. सो यू हॅव टू गेट इंट्रोवर्ट. थोडं आत्मपरीक्षण करा ना स्वतःला, तर तळातर घेऊन तपासा.
की मी पठडेबाज विचार पुरवणीतच जाणार आहे का? माझ्याकडे जर लोलक नसता, म्हणजे प्रिझम नसता, तर मला 7 रंग कळालेच नसते. आता मी दोंडगेकरांचे आभार मानतो, त्यांनी ती वृत्तबद्ध वाचणी सांगितली की त्यात उपमा, उपमेय, अलंकार. आय डोंट नो, आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, मी यंत्राचा मनुष्यच आहे. पण आमच्या यंत्राची एक चांगली गोष्ट आहे की आम्ही प्रामाणिक असतो आणि यंत्राने इगो अजिबात नसतो. मशीन डोंट हॅव इगो अँड आय एम अ मशीन. यंत्राच्या काळजातील आर्तस्वर तुझ्या कंठात आकार घेऊ दे, या नारायण सुर्वेंच्या ओळी आहेत. तुझ्या उडणाऱ्या नाडीचे जागते ठोके, हो त्यांचा पहारा असू दे, असं यंत्राला देखील माणूस पण दिलेला आहे नारायण सुर्वे यांनी. डेफिनेटली यंत्राच्या काळजात आर्तस्वर असतो आणि तुझ्या उडणाऱ्या नाडीचे जागते ठोके त्यांचा पहारा असू दे. बुद्धी समाजा तप्त पोलादाप्रमाणे जाऊ दे. काय करंदीकर आहे. म्हणजे माझे मी पण गळून पळावे फळाप्रमाणे. हो, दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, गोविंद कांड्या माळण्या जैसे पोलादाचा चिरला साग. बरं, अजून काही कोणी व्यक्त होऊ इच्छित आपल्याकडे आहेत? अजून 5-1 मिनिटं. तर कोणाला काही आता प्रश्न विचारायचे असतील वक्त्यांना आपण जरूर विचारू शकता. माधवराव निमा, एकंदरीत कार्यक्रम कसा वाटला याच्याविषयी मी बोलू का? नक्की बोला. तर ते मला असं वाटलं की ग्रेस यांची कविता एखाद्या संध्याकाळी असं आकाशाकडे बघत आपल्याच मनामध्ये ते वेगवेगळे षड्विकार आहेत किंवा आपण वेगवेगळे मुखवटे आहेत की समाजात किंवा आपण घेतो ते एक एक मुखवटा, आणि हे उतरवत उतरवत ग्रेस आपल्याला मूलभूत संवेदनाच्या प्रवाहात हळूहळू सोडतात. तो अनुभव बरोबर आहे. हा रेफरन्स इथेच आहे. तर हे असे अनुभव आपण घेत घेत गेलो की आपल्याला थोडेसे ग्रेस कळू शकतात, आणि अर्थात ते सत्य दुधारी असतं, ते घाव सहन करत करत जाणं थोडंसं रसिकांकडनं मला अपेक्षित. खांडेकरांनी म्हटलं आहे, कविता ही आकाशातली वीज आहे, जो तिला पकडू पाहिल. केशव सुतांनी म्हटलं. केशव सुतांचं विस खांडेकरांचं वाक्य आहे मला वाटतं. बरं, असं कविता ही आकाशातली वीज आहे आणि जो तिला पकडू पाहिल त्याचे हात पोळल्याशिवाय राहणार नाहीत. या विजेवरती ग्रेस लिहितो, उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे. जळणे आलेच ना, उजळणे आणि जळणे. उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे. वा, जो वीज खुपसतो पोटी. कोणाची कविता आहे? ग्रेस आहे, ग्रेसांचीच कविता आहे. वा 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 वा. जो वीज खुपसतो पोटी. वा, म्हणजे वीज हा एक खंजीर आहे, तलवार आहे. संदर्भ देऊ का? हा, माधवराव बोला. हा, तर ते प्रेम आणि मरण इतबसनं ही विजेचं हे सुरू झालं, राग गडकर यांचं. त्याच्यानंतर G.A. कुलकर्णी यांनी वीज नावाची कथा लिहिली, आणि हे ग्रेस. म्हणजे ही वीज आपल्याला थोडी थोडी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे बघायचा आणि पकडायचा. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता विजेवरती तो जो लकाकी असतो त्याच्यावरती आम्ही आणि सोलापुरात त्याल्यावर बोललो, नागपूरला वगैरे गप्पा झाल्या. आता परवा माझ्याकडे एक सुंदर कार्यक्रम झाला सोलापुरात. इन्शाल्लाह नावाचा कादंबरीचं वाचन केलं अभिराम बडकमकरने. सगळं वाचून झालं आणि ग्रेस वरती एक जण मला म्हणाला, ग्रेसनं ते मराठीत लिहिलं, त्याचा हिंदी शेर पण होता. एक दिवा जपायचा तर आयुष्य पुरत नाही. एक दिवा जपायचा तर आयुष्य पुरत नाही. आणि इथे तर झुंबरेच्या झुंबरे उजळवण्याची अहमानिक असू. आणि याचा मूळ शेर असा होता, चरागा करके दिल बहला रहे हो क्या जहां वालो. चरागा रोज नाही करता, चरागा करके दिल बहला रहे हो क्या जहां वालो. अंधेरा अंधेरा लाख रोशन हो जाए
उजाला फिरवी उजाला हो. पंक्चरलेली रात्र दिव्यांनी तरीही पंपतो कुणी काळोख. आता मी एक 2 ओळी सांगू का ग्रेसच्या? प्लीज. हा, तर आता ग्रेस आपल्या आसपासच्या माणसांना व्यापून कसं लिहितो बघा. किती तुम्हाला माहिती असेलच, भय इथले संपत नाही. हो बरोबर. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. हे आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाचेच बोल त्याने थोडेसे कवितेत व्यक्त केलेत. चंदू सर, चंदू सर आता 8:25 झालेत. अनिल काय बोलायचं आहे का? अनिल बर. हा गाडगीळ सर, गाडगीळ मोठे अनिल गाडगीळ सर. दोन अनिल आहेत. गाडगिळ सर. मी एकटं फार उशिरा जॉईन झालो. हरकत नाहीये, पण आणि त्याच्यामुळे मी अजून त्याच्यामध्ये असं इन्व्हॉल्व झालेलं नाहीये. पण नंतर मी सांगेन. ग्रेस बद्दल आपल्याला काही बोलायचं असेल जरूर बोला, कारण जरी जॉईन उशिरा झाला तरी ग्रेस वाजलेला आहे आणि ग्रेस बद्दल आपल्याला निश्चितच काहीतरी वाटत असेल. तर आपण व्यक्त होऊ शकता. अजून कोणाला काही? बरं, चंदू सर. कार्यक्रमाचा समारोप करायचा आता. हो, 8:37 8:27 झालेत. 2-3 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. तर तत्पूर्वी आपले आमचे सहकारी डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी काही कारणास्तव आज जॉईन होऊ शकले नाही. वी आर मिसिंग भाल्या. नक्की, डेफिनेटली भाल्या. एनिवेज, मला वाटतं की सर्वांनीच खूप चांगला सहभाग घेतला आहे याच्यात. 2 वक्त्यांबद्दल काय बोलावं. दिग्गजच आहेत आपापल्या क्षेत्रातले. खूपच तोकडा आहेत त्यांच्या सांगण्याबद्दल. मी काही सांगणं फारच तोकडा पडेल. धोंडगे सरांनी MA च्या लेव्हलनेच आपला क्लास घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला पात्रतेची पावतीच दिलेली आहे एका अर्थी लोलक सदस्यांना. धोंडगे सरांचं लेखन आहे का अवेलेबल? ग्रेसांच्या कविता आणि त्याच्यावर असं एक. ग्रेसांच्या वरती नाहीये, पण सौंदर्यशास्त्र आता त्यांनी ज्याप्रमाणे ते मला सांगता येणार नाही, सरच सांगू शकतील. हा लेख आहे, हा लेख केलेला आहे. हा लेख आहे. असे किती कवितांवरचे लेख आहेत ते आम्हाला मिळू शकतील? वेगवेगळ्या कवींवरचे काही लेख मी लिहिलेले आहेत. त्यांची साहित्य सूची मी ग्रुपवरती पाठवून. नाही, मी म्हणतोय ग्रेसांच्या कविता याच्यावर तुमचं भाष्य. कारण ग्रेस लोकांना सांगायचे की प्रत्येकाचा अर्थ तुम्ही लावा, मी नाही सांगणार याचा अर्थ काय. बरोबर आहे. ते म्हणे प्रत्येकाने आपापला अर्थ लावावा माझ्या कवितांचा. मग ते सांगितलं ना, एकम सत विप्रा बहुधा वदंती. हो बरोबर आहे, ते पण आहे. किंवा हत्तीची गोष्ट आहे, एक हत्ती आणि 7 आंधळे. म्हणून धोंडगे सरांना विचारायचं की आपलं ग्रेसांच्या कविता, मला आवडलेल्या ग्रेसांच्या कविता, असं आपण लिहावं एक पुस्तक. अनिल, फार चांगली सूचना आहे. विविध कवींच्या कवितांचा विचार करत होतो तेव्हा एक कविता घेऊन मी असे 15-20 लेख केलेले. आमचे सर, आपल्याला विनंती राहील, आपण आठवड्याला एका कवींचं आपला रसास्वाद जर पाठवत राहिला, त्याच्यामुळे ना आमच्या सर्वांच्या संवेदना जास्तीत जास्त प्रगल्भ होतील. अगदी परफेक्ट. त्यांना माननीय सभासद करून द्यावं. आणि सभासद मनापासून विनंती आहे सर. आठवड्याला एक तरी मागच्या काव्य संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित पण होते सर. मी आज पहिल्यांदा एवढा असं वाचलंच नव्हतं. सरांचा अधिकार खूप मोठा आहे. विद्यार्थी वृत्तीने करावा अभ्यास एवढाच भाग आहे. विद्यार्थी आम्ही तुमचे ज्युनियर विद्यार्थी. साधारण रोहित बापट यांनी 15 ते 20 अशी रसग्रहण ग्रेस यांच्या कवितांची अतिशय उत्कृष्ट केलेली आहेत. ती रसिकांनी पाहावीत आणि ऐकावीत.
सोर्स काय आहे? पुस्तक आहे का की युट्यूब वरती आहे? बरं बरं. आणि आजचे आपले जे आज येऊ शकले नाही दीपक करंजीकर, ते खरं म्हणजे ग्रेस यांची रावांचे, त्यांचे पण ग्रेस यांच्यावरच्या कवितांवर युट्यूब वरती असंख्य अतिशय सुंदर सादरीकरण आहे. तर जरूर सादरीकरण. सुरुवातीच्या काळामध्ये हा गायडन्स घ्या. तर मी स्पष्ट म्हणेन की ग्रेसचं गद्य ज्याला वाचता आलं, आता धोंडगे सरांनी उल्लेख केला सांगव्याच्या चाचणी आणि जर मृगजळाचं बांधकाम वाचलं तर तुम्हाला त्या युट्यूब पेक्षाही, म्हणजे मी जबाबदारीनं विधान करतोय, संदिग्धता नाही, काय होतं माहितीये काय, ग्रेसला जे अपेक्षित आहे ना ते तिथं नसतं. मी अतिशय कठोर बोलतो की आमचं शब्दवैभव प्रकट करण्याची, पांडित्य प्रकट करण्याची ना या युट्यूबर्सना अतिशय खास आहे. बरोबर आहे. म्हणून थांबवतो मी तुला. ते थांबवा की. नो स्टॉप प्लीज. ओके थांबलो. कारण सांगतो, कुठलंही जनरलाइज विधान आपण करू ऐका. आपण ज्या दोघांबद्दल आता चर्चा केली त्यांच्याबद्दल म्हणतच नाही, पण नको ना. हे बघ, मी अनिलच्या काही मी एक साधा वाचक, मला माझ्या मतलं काहीतरी रसिकत्व मला वाढवायचं. त्या दृष्टीनं जे कोण जिथून कुठलं ज्ञान प्राप्त होईल ना, माझी भीती काय माहिती का, आपण मधुकर वृत्तीने त्यातलं जे चांगलं आहे ते करावं. बाकी अनिल काय बोलायचंय बोला. अनिल, काय होतं की आम्ही भरकटू नये. बरोबर आहे भरकटू नये. आय एंटायरली ऍग्री. चंदू, आणि तू म्हणतोयस ते अगदी पूर्णपणे पटलं. आणि तशीच विनंती आपण धोंडगे सरांना करूया आणि ते आपल्या विनंतीला मान देऊ. दर आठवड्याला एक पाठवा. येस. महामते आता आपण समारोपाकडे जाऊया. वेळ आपली संपलेली आहे. बाल्या ऍक्च्युअली समारोप करणार होता, तो येऊ शकला नाही. दोन्ही विद्वान आपले जे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे कुठल्या शब्दात आभार मानायचे मला माहिती नाही, पण आम्ही अक्षरशः नतमस्तक आहोत, आभारी आहोत. हो. आणि एक प्रकाश वाट ग्रेस यांच्याकडे जाण्याची तयार झालेली आहे या परिसंवादाच्या माध्यमातून. आणि ह्या परिसंवादाला श्रोत्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल श्रोत्यांची सगळ्यांचीच आभारी. लोलकचं एक ब्रीद आहे, आपल्याला गर्दी नसली तरी चालेल पण दर्दी हवी. बरोबर आहे. आणि अगदी ठोकताळीतलं वाक्य आहे, पण नक्की सर्व श्रोत्यांचे मी आभार मानतो. त्यांचा आभार, कारण सगळ्यांना काय बोलायची संधी व्यक्त जरी येता येत नसलं प्रत्येकाला, तरी नक्कीच भावना त्यांच्यापर्यंत आणि आशय त्यांच्यापर्यंत पोहोचलेले. चुप हूं तो कलेजा जलता है, चुप हूं तो कलेजा जलता है, चुप हूं तो कलेजा जलता है, बोलूं तो तेरी रुसवाई है, सीने में सुलगते हैं अरमान. वा. ही संध्याकाळ काव्य रसाच्या आस्वादामुळे. पुढच्या महिन्यामध्ये आपण सोयीच्या तारखेने जो काही कार्यक्रम घेणार आहोत तो असणार आहे जीएनच्या वरती घ्यायचा आहे, कथांवरती असणार आहे. जीएनच्या कथांवरती आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत जे कोण आहेत, माननीय श्री संजीव कुलकर्णी यांनी जीएन वरती आत्ताच जानेवारीमध्ये एक पुस्तक पण त्यांचं प्रकाशित आलेलं आहे, ते असतील. त्याच्यामध्ये गणेश कुलकर्णी पुस्तक लिहिलेलं असतील. स्वतः सुंदर त्यांनी कार्यक्रम अनेक केले. तेंडुलकरांचे वर्गमित्रच आहेत गणेश कुलकर्णी. हे जीएन नाही, तेंडुलकरांचे वर्गमित्र नाही, गणेश कुलकर्णी ऋणानुबंध लिहिलेले. गणेश मनोहर कुलकर्णी आपला रेल्वे असतील. आणि एक डॉक्टर मिलिंद ब्रह्मे म्हणून आहेत, जे IIT मद्रास मध्ये लिंग्विस्टिक विभागामध्ये प्रोफेसर आहेत. आणि त्यांनी G.A. काळेंची कथा आणि काफका साधर्म्य घेऊन PhD जर्मन भाषेमध्ये केलेली. काफकावरती पण आपल्याला म्हणजे आपल्याला एतद्देशीय साहित्यकारांचंही काही तसं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. आपण आंतरराष्ट्रीय म्हणजे दूरदेशीचे जे प्रतिभावंत आहेत त्यांनाही आपण घेऊ शकतो आपल्या परिसरात. मला अजून ब्रह्मे सरांचा अजून होकार आलेला नाहीये, त्याच्या मागे मी लागेल आणि तो नक्की मिळेल याची मला खात्री आहे. आपण दूरदेशीचे जे प्रतिभावंत आहेत
त्यात डोस्टोएव्स्की आहे, पुष्कळ मंडळी आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल. तर रिल्के या तसंच मी जसं सांगितलं होतं तसं की लोलक वरचे जे कवी आहेत त्यांनाही आपल्याला संधी द्यायची आहे. नक्कीच त्यांना पण त्यांच्या कवितेचा रसास्वाद लोकांनी करावा. हो, आपण तो उपक्रम राबवणार आहोत. नक्की अशी ती संकल्पना आहे बेसिक. नक्की नक्की नक्की. तर तो पण कार्यक्रम आपण घेणार. असे अनेक कार्यक्रम दर महिन्याला घ्यायचे. एक वर्षाचा मी आणि आपण प्लॅनिंग करूया त्या दृष्टीने. GM वर बोलायला माधव कृष्ण पुराणिक यांना पण परवानगी द्यावी अशी नम्र विनंती. हो, माधव पुराणिक कल्पना नव्हती. त्यांचं स्वतःच GM वर लेख आहे, पुस्तक आहे. मला वाटतं त्यांचं माधव पुराणिकच मला म्हणायचं होतं. माधव पुराणिकांनी GN वरती लिहिलेलं आहे, मला माहिती नव्हतं. बरं, आपण नक्की नक्की करू. माधवजी, आपल्याला आमंत्रण आहे, निमंत्रण आहे की आपण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. नक्की नक्की नक्की. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण परिसंवादाला विराम देऊया. आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला आणि 2 दिग्गज वक्त्यांबद्दल काय बोलावं त्यांनी ग्रेस खऱ्या अर्थाने आपल्याला उलगडून दाखवले. आणि मला वाटतं ग्रेस आपल्याला जितके कळलेले होते त्यापासून आपण निश्चितच 4 पावलं आज पुढे गेलेलो आहोत आजच्या संध्याकाळी. तर ह्या सर्व वक्त्यांचे तर मी मनपूर्वक आभार मानतो आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे आभार मानतो आणि या परिसंवादाला इथे विराम देतो. धन्यवाद. लोलकचे आभार. लोलकचे आभार. धन्यवाद. नमस्कार.